सरतेशेवटी आपण या निर्णयावरती येऊन पोहोचलेलो आहोत की सर्वसामान्य व्यक्तीला जर कुठल्या प्रकारचा त्रास वाटत असेल तर त्यांनी सरळ सरळ डोकं दुखत असेल, त्याला ताप येत असेल आणि खोकला असेल, सर्दी असेल, पडसा असेल, तर अशा सरळ व्यक्तींनी कुठल्याही आपल्या डॉक्टर्सकडे न जाता सरळ जिल्हा सामान्य रुग्णालयाचा रस्ता धरावा किंवा अमरावती शहरामध्ये कोविड-19 रुग्णालयाची स्थापना करण्यात आलेली आहे, तिथे जावं, तिथे सगळ्या प्रकारच्या तपासण्या ह्या विनाशुल्क अगदी 10 रुपयाच्या चिठ्ठीवरती आपल्या होत आहेत, तर त्याचा लाभ हा सर्वांनी घ्यायचा आहे। आणि आदरणीय सर्व वैद्यकीय क्षेत्रातले नामवंत व्यक्ती आज आपल्या सोबत आहे आणि सगळ्यांचं एकंदरीत एकच म्हणणं आलेलं आहे की शक्यतोवर आपल्या डॉक्टरला जर आपल्याला कॉल करायचं काम पडत असेल किंवा त्याच्याशी बोलताना भ्रमणध्वनीवरून आपण संपर्क करू शकता, त्याला आपले प्रॉब्लेम्स सांगू शकता, त्यांच्याशी वार्तालाप करून त्यातून सोल्युशन काढू शकता। मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये छोट्या छोट्या कारणांसाठी आपल्या डॉक्टरकडे जायची आपल्याला गरज नाही आहे। आणि जर समजा आपलं डोकं दुखत असेल, आपल्याला ताप येत असेल, तर नक्की आपण जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये जाऊ शकता। त्यामुळे सरतेशेवटी या निर्णयावर आपल्याला यायला हरकत नाही आहे की सर्वसामान्य जे छोटे दवाखाने आहेत किंवा वस्त्यांवरती जे दवाखाने बेसिकली चालविल्या जात आहेत त्या सर्व लोकांना विदर्भ न्यूजच्या वतीने अशी विनंती करीत आहोत आणि या सगळ्या पॅनलच्या डॉक्टर्सच्या वतीने सुद्धा अशी विनंती करीत आहोत की कोविड-19 या रोगाची साथ थांबविण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करणं गरजेचं आहे। म्हणून कृपया आपली जी प्रॅक्टिस आहे ती जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये द्या, कारण माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की जी लोक आरोग्य वैद्यकीय यंत्रणेशी निगडित आहेत सर्वांनी जिल्हा क्षेत्रामध्ये जाऊन किंवा तालुका क्षेत्रामध्ये जाऊन त्या ठिकाणी कार्य करण्यास हरकत नाही, तिथे आपली गरज आहे तर त्या ठिकाणी आपण कार्य करू शकता। मात्र आपली जी वैयक्तिक प्रॅक्टिस आहे ती थांबवा, जेणेकरून या रोगाचा प्रादुर्भाव हा होणार नाही। माझा एक प्रश्न मॅडम आपल्याला आहे, आपण आज अमरावती क्षेत्रामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये विदर्भामध्ये सुद्धा नामांकित आहात, एक मानसरोग तज्ज्ञ म्हणून आपण कार्य करत आहात, तर एकंदरीत गेल्या 21 तारखेपासून प्रत्येक व्यक्ती हा घरामध्ये आहे आणि नवरा बायको 2 मुलं असं साधारणतः एक 4 जणांचं कुटुंब हे या विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं। आणि जनरली जर आपण बघितलं तर जी गृहिणी आहे ती बऱ्यापैकी क्वारंटाईन नेहमी असते, म्हणजे ती 5-6 तास साधारणतः घरामध्ये थांबते, मात्र पुरुषाला या गोष्टीची सवय अजिबात नसते। तर त्याच्यामुळे एकंदरीत घरातलं जे वातावरण आहे ते थोडंसं कुठेतरी TV पाहून म्हणा किंवा म्हणजे व्हॉट्सॲप पाहून, काही पिक्चर्स पाहून, काही फिल्म पाहून, कारण प्रत्येकाचं जे वेळापत्रक आहे पूर्णपणे चेंज झालेलं आहे। रात्री 2-3 वाजेपर्यंत जागणे आणि त्यानंतर सकाळी 10-11 वाजता उठणे अशा प्रकारचं वेळापत्रक हे प्रत्येकजण अंगीकारतो आहे। तर याचा या मानसिकतेचा जो परिणाम आहे तो लहान मुलांवरती कसा होतो आहे आणि त्यामुळे काय आपल्याला धोके काही संभवतील का? परिस्थिती उद्भवलेली आहे लॉकडाऊनची, ही म्हणजे अगदी अनपेक्षित अकल्पित अशी परिस्थिती आहे। म्हणजे लॉकडाऊन हे मला वाटते संकल्पनाच जनरल पब्लिकला माहिती नाही आहे, त्याच्यामुळे हे अचानक हा जो बदल आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात झालेला आहे, कुठलाही छोटासाही बदल जेव्हा आपल्या आयुष्यात होतो तेव्हा त्याला जुळवून घ्यायला आपल्याला त्रास होतच असतो। स्वाभाविकपणे आपल्याला तो स्ट्रेस निर्माण करणारी ती अवस्था असते कुठलाही बदल। आता हा तर खूपच मोठा बदल आहे साहजिकच, आणि त्यामुळे लॉकडाऊनमुळे अनेक प्रश्न तसे तुम्ही जसं म्हणता तसे उद्भवलेले आहेत की सगळ्यांचंच वेळापत्रक चेंज झालेलं आहे। जे साधारणतः 10 ते 12 तास लोक घराबाहेर काढतात कामानिमित्ताने त्यांच्या सोशल एंगेजमेंट्समुळे, आणि आजकाल लहान मुलं देखील शाळा आणि ट्युशन याच्यामुळे 10 तास साधारण घराबाहेर असतात, आणि हे घरातले लोक बाहेर जातात त्यामुळे घरातल्या लोकांचा सुद्धा एक काहीतरी विशिष्ट टाइम टेबल असतो, त्यांना एक मोकळा वेळ मिळतो। तर हे सगळंच वेळापत्रक कोलमडून पडलेलं आपल्याला सध्या दिसत आहे की मुलंसुद्धा घरी आहेत, आईवडीलही घरी आहेत, आणि मग मुलांना, मोठी मुलं तरी स्वतःला एंगेज करून घेतात, पण लहान मुलांना एंटरटेन करणं हे एक आईवडिलांसाठी एक चॅलेंजिंग जॉब सध्या दिसून येतो आहे। परंतु याचा जर का व्यवस्थित या वेळेचा उपयोग केला तर कधी नव्हे तो असा फॅमिली टाईम आपल्याला मिळालेला आहे। आपण आतापर्यंत इतकं फास्ट लाईफची आपल्याला सवय झाली आहे की स्लो डाऊन करायला सांगितलं तर ते कसं काय करायचं हेच बहुतेकांना जमत नाही आहे, म्हणजे एकदमच त्याच्यामुळे मग विचित्र रिॲक्शन बरेचदा त्याच्यामुळे उमटतात दिसतात।
आणि त्याच्यामुळे मग तुम्ही जसं म्हणाले की चिडचिडेपणा वाढणं, आक्रमकता वाढणं ह्या समस्या देखील दिसून पडतात. तर आणि त्या चिडचिडेपणामुळे मग घरातलं वातावरण पूर्ण चिडचिड होणं, मुलांवर त्याचा वाईट परिणाम होणं, अशा गोष्टी घडू शकतात. तसंच लॉकडाऊनमुळे पूर्ण वेळ घरात राहिल्यामुळे नको ते विचार मनामध्ये येतात. जसं आपण म्हणतो की मन न चिंती ते वैरी न चिंती, त्याप्रमाणे मग पॅनिक निर्माण होणं की औषधं संपतील का, अन्नधान्य संपेल का, माझ्याजवळचे पैसे संपतील का. मग या सगळ्या निगेटिव्ह विचारांमुळे निर्माण होणारी असहाय्यता, त्याशिवाय भीती, मग बेचैनी, छातीत दडदड होणं, झोप न लागणं, अशा सगळ्या समस्या प्रचंड प्रमाणात वाढलेल्या, निश्चितपणे वाढलेल्या आहेत. आणि हे सगळं मॅनेज करायचं असेल तर आपल्याला शांत राहणं, धीराने घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. एकमेकांना सांभाळून घेणं, एकमेकांना सपोर्ट करणं, सोशल डिस्टन्सिंग जरी आवश्यक असलं तरी सोशल मीडियातून आपण एकमेकांच्या टचमध्ये राहू शकतो आणि या परिस्थितीवर निश्चितपणे अगदी चांगल्या प्रकारे मात करता येऊ शकते. पॉझिटिव्हली घेतलं तर मला वाटतं पुरुषांना, स्त्रियांना तरी एक मॅटर्निटी लीव मिळते. पुरुषांना तर मला वाटतं 12वी नंतर पहिल्यांदा अशी ही मोठी लीव मिळालेली आहे. तरी त्यांनी निश्चितपणे एन्जॉय करायला हवी आणि त्यांच्या मुलाबाळांसोबत त्यांना कधी नव्हे तेवढा वेळ मिळाला आहे, तर त्याचा पूर्ण त्यांनी उपयोग करून घ्यायला हवा. कोविड-19 या आजाराची जी लक्षणं आहेत किंवा या आजाराचा जो प्रादुर्भाव आहे हा बेसिकली लहान मुलांमध्ये आणि वृद्ध व्यक्तींमध्ये जास्त आहे असं एकंदरीत रिसर्च सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये नेमकं लहान मुलांच्या बाबतीत म्हणजे कुठल्या वयापासून तर कुठल्या वयापर्यंत प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे? मी इथे सांगू इच्छितो की कोविड-19चा प्रादुर्भाव लहान मुलांमध्ये अतिशय कमी आहे. आपण जर पूर्ण गेल्या 2-3 महिन्यातलं स्टॅटिस्टिक जर बघाल तर हार्डली 0.08% मुलं फक्त सफर झालेले आहेत आणि त्यामध्ये सुद्धा मॉर्टॅलिटी म्हणजेच डेथ रेट हे प्रमाण अतिशय कमी आहे. त्याच्यामुळे जसं वृद्धांमध्येच प्रमाण खूप जास्ती आहे. इव्हन असं म्हणता येईल आहे की 0 to 18 पर्यंतचं प्रमाण फार कमी आहे. 18 to 40 यापर्यंत थोडंच आहे, पण 40 to 65 पर्यंत थोडं जास्त आहे, पण 65 अनवर्ड्स मात्र ह्याचं प्रमाण खूप जास्ती आहे. मुलांमध्ये प्रमाण कमी का आहे? खरोखरच हा एक संशोधनाचा विषय आहे. खूप सारे रिसर्चेस आले आहेत. त्यापैकी एक रिसर्चने म्हटलं आहे की BCG-मुळे व्हॅक्सिनमुळे मुलांना प्रोटेक्शन मिळत आहे. परंतु आजच्या तारखेपर्यंत तरी विज्ञान सांगू शकत नाही की मुलांमध्ये प्रमाण कमी का आहे. परंतु जे मुलांना जसं त्यांना पहिलेच काही आजार आहे, त्यांना हार्ट डिसीज आहे किंवा त्यांना पहिल्यापासूनच असं त्याची प्रतिकारशक्ती कमी असते असा आजार आहे, ज्याला मी इम्युन डेफिशियन्सी म्हणतो, अशा मुलांमध्ये मात्र याचं प्रमाण 40% जास्ती आहे असं स्टॅटिस्टिक्स सांगतात. मी एकच म्हणेल की पुन्हा सांगेल की मुलांमध्ये फॉर्च्युनेटली आजच्या तारखेपर्यंत तरी हा आजार अतिशय कमी. डॉक्टर चौधरी सरांसाठी एक प्रश्न आहे आपल्याकडे. चौधरी सर, जी व्यक्ती जी आपल्या म्हणजे संपूर्ण विदर्भ काय महाराष्ट्रामधून आपल्याकडे वेगवेगळे पेशंट्स हे डायलिसिससाठी येतात आणि सध्या परिस्थितीमध्ये त्यांना डायलिसिसची जी अरेंजमेंट आहे ती आपण कुठल्या प्रकारे आणि कशा प्रकारे देत आहात? त्यांच्या येण्या जाण्यासाठी किंवा ज्यांना आता IPDची गरज असते, मला असं वाटतं की डायलिसिस ही प्रक्रिया किमान 4 ते 5 तास चालणारी असते किंवा ती व्यक्ती एखाद्या गावावरून जर दुसरीकडून बाहेरून येत असेल तर हाऊ ही इज एंटर इन अमरावती सिटी आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याला कशी प्रोसिजर करून राहिले आणि मग त्याला परत पाठवण्याचं कसं काय सुरू होतं किंवा त्याचं डायलिसिस तुम्ही पर्यायी व्यवस्था काही केलेली आहे का? किंवा याच्यासाठीचे जे रुग्ण आपले विदर्भामधले रुग्ण आहेत त्यांच्यासाठी अशा त्या ठिकाणी काही तिथल्या तिथे तू ॲडजस्ट कर, मी तुझं ॲडजस्ट करतो असं काही सुरू आहे? डायलिसिसचे जे रुग्ण आहेत त्याशी आपल्याला तुम्हाला डेलिगेट्स करता येत नाही किंवा तू तिथे जा, तू तिथे जा, तू तिथे, कारण त्याचे काही क्रायटेरियाज असतात. त्यामुळे आमच्या रुग्णांना शक्यतो आम्ही आमच्या सेंटरला डायलिसिस द्यायचा प्रयत्न करतो, कारण ते प्रोटोकॉल डायलिसिस असतात. कोणत्या लोकांना कोणत्या पेशंटला किती तासाचं डायलिसिस, किती फ्रिक्वेंटली, आठवड्यातून किती वेळा द्यायचं हे शेड्यूल केलेलं असतं. प्रत्येक सेंटरला हे अजून क्रायटेरियासुद्धा आहे की त्या सेंटरमध्ये एंटर करायच्या आधी त्याचे सिरोलॉजिकल मार्कर्स केले जातात. हेपॅटायटिस C, हेपॅटायटिस B, HIV टेस्ट कंपल्सरी आहे, कारण त्यासाठी त्या रुग्णांसाठी वेगळ्या वेगळ्या मशीन सेग्रिगेट केलेल्या असतात. आता डायलिसिस हा पूर्ण प्रोग्राम आहे. इट इज नॉट की एकदा आला डायलिसिस केलं. प्रत्येक पेशंटला जेव्हा आपण डायलिसिस करतो त्याला एक प्रोग्राम दिलेला जातो. काय महत्त्वाच्या काळजी घ्यायच्या आणि काय आमूलाग्र बदल आम्ही केले, काय ॲडवायझरी आहेत, त्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे माझ्याकडे जसं 15 डायलिसिसचे मशीन्स आहेत, तर त्या 15 डायलिसिसच्या मशीन्समध्ये पहिले जे डिस्टन्स होतं 3 फुटाचं 4 फुटाचं 2 मशीनच्या मधात होतं,
तर मी आता काय करतो की अल्टरनेट मशीन्सवरच डायलिसिस करतो, जेणेकरून त्यांचं जे डिस्टन्स आहे 2 मशीनच्या मधलं किंवा 2 पेशंटच्या मधलं जास्त राहील. दुसरा बदल हा केला की आतापर्यंत एक रुग्ण आम्ही अलाव करतो, रुग्णाचा नातेवाईक अलाव करत होतो, तो रुग्णाचा नातेवाईक आता आम्ही संपूर्णतः बंद केलेला आहे. तिसरा जे बाकीचे जे पर्सनल प्रोटेक्टिव्ह मेजर्स किंवा जे इन्फेक्शन फ्लरिश म्हणून त्याच्यासाठी घेणारे मेजर्स आम्ही फार स्ट्रिंजंटली फॉलो करतो. ड्रॉपआउट जो आहे डायलिसिसचा तो आम्ही आता स्ट्रिक्टली सांगितलं की तुम्हाला ड्रॉपआउट करून चालणार नाही, कारण जर तुम्ही ड्रॉपआउट जर केले डायलिसिसमध्ये तर तुम्ही इमर्जन्सीमध्ये रात्रीमध्ये याल तेव्हा त्या सर्व्हिसेस कदाचित आम्ही देऊ शकणार नाही, कारण डायलिसिस टेक्निशियनची अवेलेबिलिटी ॲश्युअर्ड करता येत नाही. तेव्हा तुम्हाला जो प्रोटोकॉल दिला, जो प्रोग्राम दिला आहे त्या प्रोग्राममध्ये तेवढं फ्रिक्वेंटली तुम्हाला डायलिसिस करायलाच पाहिजे, तितक्या तासाचा डायलिसिस करायलाच पाहिजे. चौथा महत्त्वाचा प्रश्न आहे की प्रत्येक बाउंड्रीज ह्या सरकारने कलेक्टरनी सील केलेल्या आहेत की एका जिल्ह्याची बाउंड्री दुसऱ्या जिल्ह्याच्या कोणाला क्रॉस करता येत नाही. अशा सगळ्या लोकांना आम्ही सर्टिफाय केलेलं आहे की या डेट्सवर ह्या 1 महिन्याचा त्याचा डायलिसिस शेड्यूल आहे, तो या रुग्णाच्या नातेवाईकांसोबत येतो, त्याचं नाव आणि त्याचं व्हेकल नंबर असं प्रत्येक लोकांना आम्ही सर्टिफाय केलेलं आहे. आणि काही लोक ऑटोन येतात जवळपासचे, त्यांचे ऑटोचे नंबर असे प्रत्येक जेवढ्या 100-150 पेशंट माझ्याकडे सगळ्यांना आम्ही सर्टिफिकेट इश्यू केलेले आहेत, ते पोलिसांना दाखवतात, तेव्हा त्यांना कोणत्याही प्रकारचा आजता एकतरी त्रास होत नाही. जरी जामणी घाटंजीपासून माझ्याकडे डायलिसिसला येतात, काही स्पोरॅडिक जे पेशंट्स आहेत ते बैतूल, भैसदई, मध्य प्रदेशमधून सुद्धा येतात, वर्धा, आर्वी, यवतमाळमधून रेग्युलरली पेशंट्स येतात. यवतमाळ जिल्ह्याचे तर खूप पेशंट आहेत, 40-50 पेशंट आमच्याकडे येतात, पण कोणाला अजून तरी कोणत्या पोलिसांनी किंवा कोणत्या यंत्रणेने त्यांना थांबवलेलं नाही. शेड्यूल डायलिसिस जरुरी आहेत आणि डायलिसिस संपल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे 2 डायरेक्टिव्ह आम्ही टेक्निशियन्सला दिलेले आहेत की त्यांचा जो ड्रेस आहे ते मुलं तिथेच काढावा आणि घरून येणारा ड्रेस वेगळा आणि इथे घालायचा त्यांचा ड्रेस वेगळा असला पाहिजे, कारण ह्या ड्रेसचं इन्फेक्शन त्यांनी घरी कॅरी करता कामा नये. आणि शक्य झालं तर तो आम्ही डिस्पोज म्हणजे धुव्याकडे धुवायला देऊन टाकतो हॉस्पिटलच्या ड्रेस, ते आम्ही स्ट्रिक्टली फॉलो करत आहे. डायलिसिस संपल्यानंतर संपूर्ण युनिटचं 1% सोडियम हायपोक्लोराइड आमच्याकडे रेग्युलरली मशीनसाठी वापरलं जातं, डायलिसिससाठी वापरलं जातं, तेव्हा आमच्याकडे सफिशियंट अवेलेबल असतं आणि आम्ही त्या मॉलिक्यूलसोबत ॲक्लमटाईज आहोत. तर तशा प्रकारचा स्प्रे संपूर्ण डायलिसिस युनिटमध्ये ओपीडीमध्ये केला जातो. व्हीलचेअरवर प्रामुख्याने सगळ्यात पहिले प्रत्येक पेशंट झाला ओपीडी संपल्यानंतर व्हीलचेअरवर सुद्धा सोडियम हायपोक्लोराइड स्प्रे केला जातो. तर इन्स्ट्रक्शन्स एवढ्याच आहेत की तुम्ही तुमचं डायलिसिस स्टॉप करू नका, स्किप करू नका किंवा त्यात चेंजेस करू नका. कोणतेही थोडेफार जर तुम्हाला बदल करायचे असेल ते टेस्ट टू इन्फॉर्म टू द टेक्निशियन, कारण ही सगळी जी यंत्रणा आहे टेक्निशियन्स मॅनेज करतं, ते माझ्यापर्यंत मेसेज नसतात. ते सांगतात की मी सकाळच्या शिफ्टच्या वेळी दुपारच्या शिफ्टला येईल, पण दुपारच्या शिफ्टमध्ये जर क्राउडिंग असेल तर आम्ही सांगतो तुम्ही या शिफ्टमध्ये येता कामा नये, या 3ऱ्या शिफ्टमध्ये आहे. तर शिफ्ट थोडेसे वाढवले आहेत, डिस्टन्सिंग वाढवलेलं आहे, हायजेनिक हॅबिट्स थोडेसे चेंज केलेले आहेत, क्राउडिंग कमी केलेलं आहे आणि 2 पेशंटच्या मधलं 2 डायलिसिस मशीनच्या मधलं अंतर वाढवलं आहे. त्यामुळे बऱ्यापैकी सध्या तरी आम्हाला कोणत्या प्रकारचा त्रास होत नाही आहे. ट्रान्सप्लांट पेशंटसाठी थोडासा एक वेगळा इश्यू आहे, कारण आमचा जो सेगमेंट येतो ते 70 ते 80% रुग्ण डायलिसिसवर येणारे इम्युनो कॉम्प्रोमाइज असतात प्रायमरीली, कारण त्यांना डायबिटीस असतो. डायलिसिसवर जे रुग्ण आहेत दे आर बीन टेकन ॲज इम्युनो कॉम्प्रोमाइज कंडिशन, कारण ज्याही पेशंटचे किडन्या फेल झालेले असतात ते इम्युनो कॉम्प्रोमाइजच मानले जातात. तेव्हा त्यांना जे प्रिकॉशन्स आहेत ते स्ट्रिंजंटली फॉलो करायचे असतात आणि हँड वॉशिंग हा सगळ्यात महत्त्वाचा विषय. त्यांना आम्ही वारंवार डेमॉन्स्ट्रेशन देऊन सांगतो की 20 सेकंदासाठी त्यांनी साबणाने स्वच्छ हात धुतले पाहिजे. मी मागे सुद्धा तुमच्या माध्यमातून सांगितलं की ते स्टरिलियम आणि अँटीसेप्टिक मेजरचा नाद करू नका. ते तीर्थ लावल्याने हाताला तुमच्या हात स्वच्छ होऊ शकत नाही. ते 20 सेकंद तुम्हाला चांगल्या सफिशियंट 5 रुपयाच्या साबणाने जर स्वच्छ केले तरी 99.99% तुम्हाला सक्सेस रेट अचीव होतो आणि तो ते बिलकुल चांगल्या प्रकारे फॉलो करतात, तर त्यांना चांगल्या प्रकारची सवय झालेली आहे. रुग्णांना मी ग्लोव्ज यूज घालायची परमिशन देत नाही, कारण थोडंसं माझंही ऑब्झर्वेशन झालं आहे, डॉक्टर असो की रुग्ण असो, एकदा ग्लोव्ज घातले की ते हँडच वॉश करत नाही, मग नकळत कुठेतरी हात लावतात. त्यांना असं वाटतं की आपण प्रोटेक्टेड आहोत. तेव्हा माझं व्यक्तिगत अनुभव, मी ओपीडीमध्ये मी स्वतः ग्लोव्ज घालत नाही, कारण देर इज नो इन्सिडन्स किंवा कुठेही असं एव्हिडन्स नाही की डायरेक्ट व्हायरसेस माझ्या स्किनमधून ट्रान्समिट झालेली आहे. तुमच्या हाताची जी स्किन आहे इट सो थिक की व्हायरस कॅनॉट एंटर टू दॅट. त्यामुळे तुमचं हँड हायजीन जर चांगलं असेल तर निश्चितचपणे ते ट्रान्समिट होणार नाही. त्यामुळे जसं हेपॅटायटिसबद्दल म्हटलं जातो तो आम्ही फार घाबरतो हेपॅटायटिस सी आणि हेपॅटायटिस बीला. छोटेसे जरी इंजुरी मार्क असले तरी तिथून ते इन्फेक्शन ट्रान्समिट होतो. बेसिकली या व्हायरसची जी एंट्री आहे ती रेस्पिरेटरी सिस्टीम, फॅरिंग, नेझल ग्लुकोजा आणि आईजमधून होण्याचे चान्सेस सगळ्यात जास्त आहे. त्यामुळे हँड हायजीन जर तुम्ही चांगल्या प्रकारे डेव्हलप, मी माझ्या टेबलवर सेट्रीमाइड नावाचं की काळात आमच्या कॉलेजच्या सर जेव्हा आम्हाला शिकवत होते तेव्हा त्यांच्या मागे आमची एक नर्स पिवळ्या रंगाचं सोल्युशन घेऊन फिरायची. सरांनी पेशंट बघितलं की हात धुतले जात होतं, टावेल पुसले जातात. दिस वॉज अ ट्रेंड इन 90s-80s-90मध्ये. ही ट्रेंड आता थोडीशी कमी झाली, पण आय केम बॅक टू सेम ट्रेंड. माझ्या टेबलवर मोठं भांडं ठेवलं आहे,
त्याचे सेट्रिमाइड 2% सोल्युशनचं डायल्युशन विशिष्ट 10%च्या रेशोमध्ये डायल्युशन केलेलं असतं. पेशंटला बघितलं की ते हात धुवून घेतो, पुसून घेतो. काहीतरी रेसिड्युअल सेट्रिमाइड माझ्या हाताला चिटकले असतं. दॅट इज अ लॉंग टर्म प्रोटेक्शन असतो. तेव्हा प्रत्येक वेळेस हात वॉश करताना हात वॉश करा किंवा त्या सेट्रिमाइड किंवा सेव्हलॉन सोल्युशन तुम्ही जर हात वॉपअप केले तरी सफिशियंट आहे. आणि हे प्रिव्हेंटिव्ह मेजर जर मला जर वाटतं जर वापरले तर निश्चितच म्हणजे डायलिसिसच्या रुग्णांना काही त्रास होत नाही. ट्रान्सप्लांटेशनचे रुग्ण आहेत, जवळजवळ माझ्याकडे जे फॉलोअपमध्ये येणारे ट्रान्सप्लांटेशनची 50-60 रुग्णांचा संख्या आहे. त्यांना मी स्ट्रिक्टली सांगितलं की नॉट टू कम फक्त फोनवर माझ्याशी कन्सल्ट करा. तुमचं क्रिएटिनिन, तुमचं युरिनचा रिपोर्ट आणि शुगर 3च रिपोर्ट लोकल लॅबला करा आणि एकच लॅब फॉलो करा जेणेकरून आपल्याला जुना रिपोर्ट त्या लॅबशी कम्पेअर करता येईल. आणि टेलिफोनवरच मी त्यांना मॅक्सिमम कन्सल्टेशन देतो. अनलेस त्यांना काही सिरियस इश्यू असेल तरच त्यांना मी बोलवतो. ते दोन जे डायलिसिस आणि ट्रान्सप्लांटेशनचे जे रुग्ण आहेत ज्यांचा माझा सातत्याने संबंध येतो त्यांच्यासाठी माझी वेगळी ॲडवायझरी मी त्यांना डिक्टेट केलेली आहे. आणि नंबर ऑफ इमर्जन्सीज मी सुद्धा ऑब्झर्व करतो की रात्रीच्या इमर्जन्सीज कमी झालेल्या आहेत. पहिले जेव्हा डिसिप्लिन नव्हतं, शिस्त नव्हती, तेव्हा डायलिसिस स्किप करायचे तर रात्री यायची. आता ते डिसिप्लिन असल्या कारणावर रात्रीचं डायलिसिस सध्या जवळजवळ बंदच असल्यासारखं आहे. आम्ही अवॉइड करतो असं नाही, पण त्यांनाच आवश्यकता पडते. डॉक्टर मांडवेंसाठी एक प्रश्न आहे. सोनकटा एक हॉस्पिटल जिथून आपण म्हणजे डिग्री घेतलेली आहे आणि तिथला एकंदरीत अमेरिकेमध्ये आपण होता तर तो तिथला पिरियड आपला आणि आजचा हा जो भारत ज्याच्यामधून जातो आहे तर तिथली जीवन प्रणाली आणि आपल्याकडची जीवन प्रणाली ह्याच्यामध्ये काय साम्य आपल्याला सध्याच्या परिस्थितीमध्ये म्हणजे तिथे कसं होतं आणि इथे कसं? सोशल डिस्टन्सिंगचा प्रकार होता तो रूढीमान्य अमेरिकेमध्ये पहिल्यापासूनच आहे. म्हणजे 3-4 वर्ष ते होतो. एक गोष्ट नक्कीच जाणवली की हा सोशल डिस्टन्सचा प्रकार पहिल्यापासूनच आहे तिथे. आणि तोच अनुभव आज आपण इथे घेतो आहे इंडियामध्ये. पण केव्हा घेतो जेव्हा सगळं लॉकडाऊन झालं. जेव्हा आपण पेशंट कन्सर्न झालो तर पेशंटला कसं आहे की पेशंटमध्ये पण एक अवेअरनेस आहे. तो अवेअरनेस यायसाठी आपल्या अमरावतीमध्ये किंवा या महाराष्ट्र भागामध्ये थोडासा वेळ लागेल. पण जसं टेलिमेडिसिन झालं, टेलिकम्युनिकेशन झालं किंवा अपॉइंटमेंट झाला, हा जो प्रकार पहिले नव्हता तो आता शेड्यूल होत झाला. सरांनी जसं सांगितलं की नाही त्यांच्या पेशंटसाठी नक्कीच ते टेलिफोनिकली ॲडवाईस करतात. सेम आम्ही अप्लाय करतो. जे कॅन्सरचे पेशंट्स आहेत ज्यांना नुसतं फॉलोअपची गरज पडते त्या फॉलोअपमध्ये आपण त्यांना टेलिफोनिकलीच सांगतो की तुझं रुटीन फॉलोअप आहे बाबा. तर जे काही तुम्हाला प्रॉब्लेम्स असतील तुम्ही टेलिफोनिकली कळवा आणि काही उपाय असेल तर टेलिफोनिकलीच सांगितलं जातं. तर हाच एक प्रकार आहे. आपल्याला जर काही कोविड थांबवायचं असेल तर गर्दी प्रिव्हेंट करणं सर्वात महत्त्वाचं आणि ही गर्दी ही अशीच प्रिव्हेंट होऊ शकते. दुसरं महत्त्वाचं म्हणजे जे कॅन्सरचे रुग्ण असतात त्याबाबतीत मग की जे कॅन्सरचे रुग्ण असतात पर्टिक्युलरली हेड अँड नेक कॅन्सरमध्ये तर ते पहिलेच इम्युनो कॉम्प्रोमाइज असतात आणि इम्युनो कॉम्प्रोमाइज असल्यामुळे त्यांचं सकाम होणं किंवा त्यांना करोना व्हायरस होण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. तर त्यांना स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन आहे की पूर्ण काळजी घेणे, शक्य असेल हँडवॉशिंग खूप प्रॉपरली करणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे आणि ज्या काही इन्स्ट्रक्शन किंवा ॲडवायझरीज गव्हर्नमेंट फॉलो करते किंवा सांगते त्या पूर्ण फॉलो करते. कारण जे कोविडचं आणि कॅन्सरचं प्रमाण आहे जर तर कॅन्सर रुग्णांमध्ये कोविडची लागण झाली तर त्याचा मृत्यूचा दर एकदम वाढून जातो. आज मी ते युहानची स्टडी पाहिली. आउट ऑफ 30 पेशंट्स ज्यांना कॅन्सर आणि कोविड दोन्ही होतं त्यातली फक्त एकच रुग्ण जगू शकतो. तर हे कॉम्बिनेशन खूप लिथल आहे. सेम आहे ट्रीटमेंटच्या बाबतीमध्ये. जे नवीन रुग्ण डायग्नोज होत आहे कॅन्सरचे रिजनमध्ये तर त्यांच्यासाठी पण ट्रीटमेंट तर डिफर नाही करू शकत कारण प्रत्येक दिवस हा महत्त्वाचा असतो हेड अँड नेक कॅन्सरमध्ये. तर त्या दृष्टीने मला हे पण म्हणायचं आहे की या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा पेशंटसोबत करतो जेव्हा त्यांचं सर्जिकल प्लॅनिंग करतो तर आपल्याला आपले रिसोर्सेस चेक करायची गरज आहे. आज आपले रिसोर्सेस जर नर्सिंग स्टाफ असो किंवा ICU पाहिलं तर व्हेंटिलेटर्स असो हे आज ओव्हर स्ट्रेस आहे. त्या दृष्टी पण मला म्हणायचं आहे की या सगळ्या गोष्टींची पेशंट आणि पेशंटच्या नातेवाईकांना कल्पना आहे. त्याच्यानंतर होणारे दुष्परिणाम त्यांना अवेअर करून द्या आणि त्यानंतर त्याच्यासोबत बसून तुम्ही डिसिजन घेऊ शकता. कारण हा एक महत्त्वाचा पार्ट आहे. एवढंच म्हणेन की आमच्या बहुतेक सर्व म्हणजे जवळपास जनरेशन्स टुगेदर आम्ही अशा प्रकारचं मेडिकल इमर्जन्सीज नाही पाहिजे आणि मे बी पहिली आणि मे बी शेवटची असू शकते. सो आपण या सगळ्यांना थांबवू शकतो आणि थांबवण्याचा एकच प्रकार आहे जे पण सोशल डिस्टन्सिंग आहे ज्या पण ॲडवायझरीज गव्हर्नमेंटने सांगितल्या आहेत त्या फॉलो करायचा प्रयत्न. सरांनी योग्य म्हटलं आहे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तर या सगळ्या गोष्टींनी आपण थांबवू शकतो. सध्या ट्रान्सपोर्टेशनची व्यवस्था ही आपल्याकडे नाही आहे पण अत्यावश्यक जे ॲम्ब्युलन्स वगैरे आहे
आणि आता आपण जसं सांगितलं की इथून जे नागपूरला म्हणजे मला जी माहिती मिळालेली आहे ती अशा प्रकारची आहे की नागपूरची एक मशीन बंद पडल्यामुळे तिथे आलेले जे स्वॅब आहेत ते तिथून मग पलीकडे कुठेतरी मुंबईला किंवा कुठेतरी रवाना केल्या जातात आणि तिथून त्यांच्यापर्यंत रिपोर्ट पोहोचतो आणि नंतर तो रिपोर्ट आपल्यापर्यंत पोहोचतो. तर हे जे चक्र आहे हे साधारणतः असं किती दिवसपर्यंत सुरू राहणार आहे की भविष्यामध्ये जे आपल्या इथे अमरावतीला मशीन येईल तोपर्यंत आपण असंच राहणार आहोत का याच्या बाबतीत, किंवा हा जर आकडा वाढला तर मग पुढचं काय, हा एक मोठा प्रश्न आपल्यासमोर. मुंबईला नाही पाठवले, एक दिवस फक्त ती लॅबोरेटरी बंद होती आणि कर्मचारी त्याच वेळेला ऑल इंडिया इन्स्टिट्यूटचं इन्स्पेक्शन झालेलं होतं. त्यावेळेस तिथले सगळे शंभर मग त्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूटला झाले नागपूरच्या नागपूर आणि आता दोन्ही लॅबोरेटरी कार्यरत आहे. जे IGMCला ज्या 2 मशीन होत्या त्यातली 1 मशीन कार्यरत आहे आणि आता ऑल इंडिया इन्स्टिट्यूटची मशीन फुल फ्लेजमध्ये कार्यरत आहे. येत्या 5 किंवा 6 दिवसात GMC नागपूरला सुद्धा ती फॅसिलिटी अवेलेबल आहे. आणि साधारणतः 15 दिवसाच्या अंतरामध्ये अकोला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे तिथे पण होईल. आमचा पण प्रयत्न आहे की अमरावती ती फॅसिलिटी शक्य तितक्या लवकर व्हावी, म्हणून आम्ही वाट पाहतो की ते ICMRचं जर इन्स्पेक्शन लवकर तर इथे पण ती फॅसिलिटी आपण निर्माण करू शकतो. कारण ते ICMRने हो म्हटल्याशिवाय पुढे जातात. ट्रान्सपोर्टचे म्हणतात तुम्ही की समजा आता कोविडचा पेशंट ट्रान्सपोर्ट करतो आपण, ते सरकारी वाहनाने झालेलं जास्त चांगलं असतं, पण सरकारी वाहन मर्यादित आहे तर प्रायव्हेट व्हॅनसुद्धा आपण वापरू शकतो किंवा ॲम्ब्युलन्स वापरू शकतो. पण त्याच्यात त्या ड्रायव्हरने जे आहे त्यांनी मास्क वापरणं फार आवश्यक आहे. आणि तो पेशंट ट्रान्सपोर्ट करून तेव्हा जी गाडी खाली होते तेव्हा सोडियम हायपोक्लोराईडने आतले सगळे सर्फेसेस साफ करून घेणं आवश्यक. ज्या काळज्या जर आपण घेतल्या ना तर हा याचा नक्कीच प्रादुर्भाव फार लिमिटेड राहू शकेल असं मला वाटतं. अनफॉर्च्युनेटली ते होत नाही किंवा लाईटली घेतली. रिसेंटली एम्ब्युलन्स त्यांच्याकडे ट्रान्सपोर्टचा लॉजिस्टिक काही प्रॉब्लेम असेल तर दॅट सर्व्हिसेस इज अवेलेबल. थोडासा एक ऑफ द ट्रॅक मी तुमच्या सगळ्यांसमोर हा विषय मांडू इच्छितो. तुमचे कपॅसिटीमधून मी सगळ्या लोकांना प्रश्न विचारू इच्छितो. खरं तर चिंतन करण्याचा विषय आहे. वेदर दिस पॅन्डेमिक हॅज गिव्हन अ सिग्निफिकंट मेसेज टू द वर्ल्ड सोसायटी ऑर नॉट. इनडायरेक्टली ही घटना जी घडली निश्चितच वाईट घडलेली आहे, पण याच्यापासून काय काय पॉझिटिव्ह तुम्ही एक्सपेक्ट करता आणि काय आपण करायला पाहिजे हा मला असा प्रश्न तुम्ही सगळ्या पॅनलिस्टला विचारायला पाहिजे. की जसं ऑल ऑफ ए सडन तुम्ही बघितलं की चायनाकडे SARS झालं होतं 2002मध्ये, तर त्यापासून त्यांच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर रेडी होतं. चायनाने काही एका दिवसात सगळं उभं केलं होतं. बोलण्याच्या गोष्टी आहेत. दे हॅड ऑलरेडी गॉन थ्रू दॅट फेज. त्यांच्याकडे ते व्हेंटिलेटर सिस्टीम त्यांना माहीत होतं की अशा कॅलॅमिटी झाल्यानंतर काय कसं करायचं होतं. त्यांच्याकडे ते फायनान्शियल बॅकअप होतं, त्यांच्याकडे ती यंत्रणा होती. सगळं उठवून त्यांनी ते एका आठवड्यात एका महिन्यात ते मोठे मोठे हॉस्पिटल बांधणं हे सगळं करणं केलेलं होतं आणि त्यांच्याकडे ते विजन होतं. त्यामुळे ते सगळं शक्य झालं. त्या सगळ्या बोलायच्या गोष्टी की आम्ही सगळं केलं, पण दे हॅड हिज एक्सपिरियन्स. आपल्या पाठीशी आता एक्सपिरियन्स आहे. याच्यापासून मला हे सगळ्या लोकांना वाटतं की तुम्ही मोदी साहेबांना काय काय मेसेज देऊ इच्छिता. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही पहिलं आर्थिक बजेट जर बघितलं असेल, फर्स्ट फायनान्शियल बजेट जेव्हा बघितलं किंवा प्लॅनिंग कमिशनचं बजेट बघितलं असेल 51-55 5.6% GDPचा हेल्थसाठी बजेट अलोकेट केलेलं. त्या दिवसापासून आजपर्यंत हेल्थ सिस्टीमसाठी हे बजेट डाऊन ट्रेंड आहे. या वर्षीचं बजेट आहे 1.17% ऑफ टोटल GDP. तर हा मेसेज मला द्यायचा होता की यू कॅनॉट निग्लेक्ट. अशी जर इमर्जन्सी आली तर तुमचे प्रमाणाच्या पेक्षा जास्त पैसे इमर्जन्सीच्या खाली तुम्हाला खर्च करावा लागतो. तुम्हाला त्या प्रकारचे मोठे हॉस्पिटल, अद्यावत हॉस्पिटल जरूरत नसताना सुद्धा उभे करावे लागतील. तुम्हाला तशा प्रकारची यंत्रणासुद्धा असायला पाहिजे, प्रत्येक डिस्ट्रिक्ट लेवलवर असायला पाहिजे. नुसते मेडिकल कॉलेज उघडून चालायचं नाही. जो मोस्ट निग्लेक्टेड भाग आहे या सिस्टीममधला तो नर्सिंग अँड टेक्निशियन्स. तुम्ही बघितलं असेल की जे नर्सिंग कॉलेजेस आहेत फक्त बोटावर मोजणाऱ्या जिल्ह्यातील नर्सिंग कॉलेजेस आहेत ते ऑथेंटिक आहेत, चांगले आहेत. जसं PDMCला एक नर्सिंग कॉलेज आहे, PSC नर्सिंग. डफरीला जे नर्सिंग कॉलेज किंवा इरविनला नर्सिंग कॉलेज आहेत ते ऑथेंटिक आहेत. बाकीचे जे प्रायव्हेट सेगमेंटमध्ये नर्सिंग कॉलेजेस उघडले गेले आहेत ते फक्त खोल्या उघडल्या आहेत, फी जमा केली जातं आणि 1 वर्षानंतर त्यांच्या आधी रिझल्ट देऊन एक सर्टिफिकेट दिलं जातं. कुठेतरी कोणत्या तरी हॉस्पिटलचे ॲफिलिएशन्स दाखवून त्यांचा एक्सपिरियन्स पेपरवर दाखवला जातो. जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते तुमच्याकडे खरंच व्हेंटिलेटरशी काम करणारी, ICUमध्ये काम करणारी यंत्रणा, नर्सिंग यंत्रणा आहे का, टेक्निशियन्स लोक आहेत का, नाही आहेत. तर मला हे म्हणायचं आहे की जेवढं मेडिकल कॉलेजवर तुम्ही फोकस करतात तेवढं नर्सिंग कॉलेज, पॅरामेडिकल स्टाफसुद्धा चांगल्या प्रकारचे तुम्ही प्रोड्यूस करण्याचा प्रयत्न सरकारने करायला पाहिजे. तुम्हाला त्या क्वालिटीचे जसे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट, आपण ऑल इंडिया इन्स्टिट्यूट एक रोल मॉडेल मानतो, पण चांगल्या प्रकारचे कॉर्पोरेट हॉस्पिटल डिसेंट्रलाइज केले पाहिजे
की जर नवीन मोठ्या हॉस्पिटलला जर परवानगी द्यायची असेल तर ते आता अमरावतीत दिली जाईल, नागपूरमध्ये दिले जाणार नाही. आता अमरावतीत जर खूप झाले तर ते अमरावतीत यवतमाळमध्ये दिल्या जाईल. अशा प्रकारचा कन्सेप्ट गव्हर्नमेंटने रूल्स अँड रेग्युलेशन इस्टॅब्लिश करायला पाहिजे. त्यांना प्रमोट करण्यासाठी तुम्हाला काय त्यांना प्रमोशन्स द्यायचे, काय फॅसिलिटीज द्यायचा, तो पॉलिसी मेकर्सचा निर्णय आहे. पण अशा इमर्जन्सीमध्ये तुमच्याकडे एक अमरावती शहराचं जर पॉप्युलेशन, इंडियन ॲव्हरेज जिल्ह्याचं पॉप्युलेशन जर पकडलं तर 12 लाख 13 लाख आहे, ते त्यापेक्षा जास्त आहे. सगळे व्हेंटिलेटर जर जमा केले तर 100 व्हेंटिलेटरचे जमा होणार नाही कुठल्या जिल्ह्यात. ते आता व्हेंटिलेटरचे कन्सेप्ट बघितलं, करण्यासाठी ट्रेन करत असलेला स्टाफ तो बिलकुलच नाही आणि त्यांची मानसिकता त्याहून नाही. कारण हे सगळे लोक आपल्या जीवाला फार भितात. जोपर्यंत तुम्ही त्या संस्कारातून जात नाही, त्या ट्रेनिंगमधून जात नाही, डिव्होशन्स असत नाही किंवा तुम्हाला त्याचं रेम्युनरेशन मिळत नाही, तोपर्यंत लोक समोर येणार नाही. त्यामुळे मला असं वाटतं की या गोष्टीमध्ये फार जास्त लक्ष द्या. किट्स छोटासा विषय आहे. तुम्ही जर खूप जास्त किट्स जर तुमच्याकडे आज अवेलेबल असते, फॅसिलिटीज असतील, तर हा एवढा मोठा इश्यू झाला नसता, एवढं ट्रान्समिशन झालं नसतं निश्चितच. कोणी सांगतो कारण इटलीने प्रूव्ह केलेलं आहे. 2 भागांमधले 2 वेगळे सॅम्पल्स त्यांनी दाखवले. एका भागामध्ये प्रायमरी घरात जाऊन टेस्ट केल्या, दुसऱ्या भागामध्ये जोपर्यंत लक्षण येत नाही तोपर्यंत टेस्ट केले नाही. रेशो जर बघितला तर 4 ते 5 फोल्डचा फरक आहे मॉर्टॅलिटीमध्ये सुद्धा आणि इन्फेक्शन स्प्रेड होण्यामध्ये. तर याच्यापासून आपण खूप मेसेजेस, मला वाटते जी घटना घडली वाईट घडली, मृत्यू होता वाईट होता, लोक संपूर्णात वाईट होतात, पण जगाच्या पाठीवर भारताने काही चांगले मेसेज दिले आहेत. क्लोरोक्विन नावाच्या मॉलिक्यूलला आपण किंवा HIV जे औषधं वापरले आहेत त्या या रोगामध्ये सुद्धा वापरले जाऊ शकतं, हा आपण मेसेज दिलेला आहे. आणि अध्यात्माचा मेसेज आपण दिलेला आहे. काही आपली जी संस्कृती त्याचा मेसेज आपण जगाला दिलेला आहे. मला असं वाटतं भारताने सगळं जर गोळाबिरी जर बघितली तर निश्चितच आपली काही हानी जरी झाली असली तरी आपण जगाच्या नकाशामध्ये, जगाच्या पाठीवर काहीतरी निश्चितच मोठी गोष्ट अचीव करणार आहे असं मला असं वाटतं. पण तो मेसेज नुसता मेसेज नसावा, त्याचं रूपांतर कार्यान्वित व्हायला पाहिजे. तशा प्रकारचं बजेट सरकारने अलॉट करायला पाहिजे, तशा प्रकारचं डॉक्टरांना प्रोत्साहित करायला पाहिजे, नर्सिंग प्रोत्साहित केला पाहिजे आणि मेडिकल इन्स्टिट्यूटला आपण त्या प्रकारचा रिस्पेक्ट द्यायला पाहिजे. नुसतं आजच आरत्या उवाळून किंवा भांडे वाजवून किंवा हे करून चालणार नाही. ही जी ट्रेंड आहे, ह्या ज्या भावना आहेत, ह्या नेहमीकरता लोकांनी जागरूक ठेवायला पाहिजे. असा एक ॲज अ डॉक्टर म्हणून मला असं वाटतं की हा मेसेज तुमच्या माध्यमातून मी पूर्ण विदर्भाच्या लोकांना देऊ इच्छितो. तेव्हाच्या काळामध्ये जे सांगितलं जायचं 7च्या आत घरात किंवा संध्याकाळी दिवा लावायचा आहे, उदबत्ती लावायची आहे, हात धुवूनच जेवायला हातपाय धुवून जेवायला बसायचं मुलांनी किंवा सगळ्यांनी. अशा प्रकारची ट्रेंड आता पुन्हा म्हणजे आपण पर्पजफुली करायला लागलो, जी आधीपासून अस्तित्वात होती की पुन्हा आपण आता जर रुटीननी हे सगळ्यांनी फॉलो केलं तर पुढचा प्रत्येक व्हायरस, नॉट ओनली फॉर दिस कोविड-19, प्रत्येक व्हायरस किंवा कुठलंही इन्फेक्शन प्रिव्हेंट करायला मदतच करेल. बघितलं की इतकं प्रमाणात इन्फेक्शन का, ठीक आहे, दे आर व्हेरी क्राऊडेड पीपल, खूप ओल्ड एज लोक आहेत, डिसीज आहेत, मॉर्बिड लोक आहेत. पण ICUचं स्टॅटिस्टिक जेव्हा त्यांनी अभ्यास केला त्यांनी माहीत पडलं की इन्फेक्शन इज कॅरीड बाय द शूज. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आपण शू घालून घरामध्ये स्वयंपाकखोलीमध्ये प्रवेश करत होतो. म्हणजे तुम्ही जर याचा ॲनालिसिस करत बघितला की आपल्या संस्कृतीला ती मान्यता आहे, ती आपण प्रोत्साहित करणं जरुरी आहे. शू घालून आपल्या घरामध्ये जेवण करण्याची परमिशन होती, आता आपण सर्रास वापरतो आहे. हॉस्पिटलमधून घरातून बाहेर जातो, बेडरूममध्ये जातो आणि याला आता स्टॅटिस्टिकल त्याला आपलं एव्हिडन्स बेस्ड प्रूफ आपल्याला मिळतं आहे की ICUमध्ये शूज घालायला नको. हे परत पहिले एक कन्सेप्ट होती की शू डझंट ट्रान्समिट द इन्फेक्शन ओनली हँड वॉशिंग इज इम्पॉर्टंट. पण इटलीने प्रूव्ह करून दाखवलं की मॅक्सिमम इन्फेक्शन इन इटली ICU वॉज नॉट ट्रान्समिटेड बाय देअर शूज वॉज बीन यूज, देअर ओन शूज वॉज बीन यूज, नॉट द ICU शूज. त्या शूजसोबत इन्फेक्शन कॅरी झालेलं आहे. तर मला असं वाटतं आपण खूप मोठी गोळाबेरी याच्यापासून करू शकतो आणि ते फक्त कार्यान्वित व्हायला पाहिजे. तो मेसेज जगाच्या पाठीवर पोहोचायला पाहिजे. ही जमेची बाजू आपल्याला इन्फेक्शनपासून आहे आणि काही कल्चर आपलं आपण जोपासायला पाहिजे. अध्यात्म आहे, योगा आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण जगाला दिलेल्या आहेत, तर त्याला प्रमोट करण्याची आवश्यकता आहे. सोबतच ही हेल्थ सिस्टीमसुद्धा आपण खूप स्ट्रॉंग करायला पाहिजे. त्याची रिक्वायरमेंट आहे. पॉप्युलेशन खूप मोठं आहे, 135-130 कोटी जनसंख्या आहे. आपलं इम्युनिटी खूप जरी जास्त असली तरी त्या प्रकारचं इटलीचं जे स्ट्रक्चर आहे, ज्या प्रकारची हेल्थ सिस्टीम तिथे आहे, ज्या प्रकारे जर्मनीची हेल्थ सिस्टम आहे, USAची हेल्थ सिस्टम आहे, ज्या प्रकारची कोरियाची हेल्थ सिस्टम आहे, त्याच्याबरोबरीच आपण आता मला असं वाटतं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्याची गरज आहे. आपल्याकडे बुद्ध्यांक आहेत, आपण रेल्वेला कन्वर्ट करतो आहे, दॅट्स ओके, मान्य आहे मला. आपण इनोव्हेटिव्ह आहोत, आपण 7-8 हजारात व्हेंटिलेटर निर्माण केले, पण त्याची युटिलिटी आपण अजून चेक केली नाही. ती हाऊ फार दे आर इफेक्टिव्ह. ट्रेनमध्ये हॉस्पिटल बांधून हाऊ फार दे आर इफेक्टिव्ह यू डोंट नो. इट इज ऑन पेपर, इट इज कन्स्ट्रक्टेड फाईन, क्वारंटाईनसाठी इज ओके, पण इन्फेक्शन ट्रान्समिट व्हायला ते किती इफेक्टिव्ह किंवा रोखण्यासाठी किती इफेक्टिव्ह यू डोंट. पण अशा प्रकारचे मोठे मोठे हॉस्पिटल, आता आम्ही अमरावतीमध्ये रिलॅक्स आहोत. वाय आय एम रिलॅक्स?
आमच्याकडे एक बी विंग सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची एवढी मोठी बिल्डिंग रेडी आहे, तिथे फ्लोअर्स रेडी आहेत, त्याचं सेग्रिगेशन झालेलं आहे, प्रत्येक फ्लोअरचं वेगळं वेगळं सेग्रिगेशन झालेलं आहे. त्यामुळे इथे ते इन्फ्रास्ट्रक्चर अमरावतीला कम्पेअर टू रेस्ट ऑफ द डिस्ट्रिक्ट मला असं वाटतं बऱ्यापैकी आहे. असेच सेंटर जर अकोल्याला, असेच सेंटर यवतमाळला किंवा येऊन तालुका प्लेसेस जर झाले तर अशा ज्या कॅलॅमिटीज येतील त्याला फेस करणं फार मोठी गोष्ट राहणार नाही. कारण एक सुंदरसा परिसर सरांना माहिती, सरांनी ऑलरेडी ते कन्वर्ट केलेले आहेत सगळे. एक फर्स्ट फ्लोअरला किती, सेकंड फ्लोअरला किती, थर्ड फ्लोअरला कुठे पेशंट राहणार, अशा प्रकारची यंत्रणा उभी करायला आपल्याला फार वेळ लागला. त्यामुळे हा विजन आपल्याला नुसतं हे एपिडेमिक किंवा पॅन्डेमिक संपल्यानंतर गुंडाळून चालणार नाही, तर त्याचं रेट्रोस्पेक्टिव्ह ॲनालिसिस अतिशय जरुरी आहे आणि ते आपण करायला. गेल्या काही दिवसांपूर्वी 4-5 दिवसांपूर्वी एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आणि तो सुपर स्पेशालिटीचा होता. संदर्भ सेवा रुग्णालयामध्ये जे कोविड-19 रुग्णालय शासनाने स्थापन केलेलं आहे त्या ठिकाणच्या जेवणाच्या विषयीचा तो व्हिडिओ अत्यंत व्हायरल झालेला आहे की या ठिकाणची जेवणाची, पिण्याच्या पाण्याची, टॉयलेट वॉशरूमची व्यवस्था जी आहे ती अतिशय घाणेरडी आहे आणि तिथे योग्य प्रकारचं जेवण हे जे क्वारंटाईन करून ठेवलेले आहेत त्यांना मिळत नाही. नेमकं याच्याबद्दल आपल्यापर्यंत काय माहिती पोहोचली? सुपरच्या बाजूच्या होतं नाही, हे पंजाबराव देशमुख प्रबोधिनी जे आहे तपोवन रोडला, ते जे काही डॉक्टर्स मंडळी आमचे क्वारंटाईन केली होती, काही हेल्थ केअर वर्कर्स क्वारंटाईन केले होते, तिथला होता. नाही सर, तो एक व्हिडिओ जो बराचसा व्हायरल, मी जो बघितला ते मी सांगतो. किंवा हे असं व्हायला नको, हे एका दिवसात होऊ शकत नाही. पुष्कळ आपल्याला सुद्धा तर सामावून घ्यावं लागतं. नवीन आहे, त्याच्यामध्ये करेक्शन्स ॲडवाइस केल्यानंतर चांगल्या प्रकारचं फूड मिळू शकतं, लोक घरूनही बोलवू शकतात. हा मोठा इश्यू नाही आहे, फार मोठा इश्यू आहे. इश्यू आहे, फार मोठा इश्यू नाही आहे. इश्यू आहे किट्स. आम्हाला PPE मिळालाच पाहिजे, त्याचे राईट्स, त्याच्यापेक्षा डॉक्टरांचं प्रोटेक्शन होणार नाही. आज बघा तुम्ही इंडियामध्ये 80 डॉक्टर्स एक्सपायर झाले. फर्स्ट लाईन डॉक्टर USA संपून गेलेले आहेत. पहिले आहेत फर्स्ट लाईनचे जेवढे पहिल्या फेजमध्ये जॉईन झालेला नर्सिंग स्टाफ आणि डॉक्टर स्टाफ, दे आर नो मोर, दे आर पार्ट ऑफ द हिस्ट्री. भारतामध्ये अनेक डॉक्टर एक्सपायर झालेले आहेत, काम करणारे डॉक्टर एक्सपायर झालेले आहेत. अशी परिस्थिती ही गंभीर विषय आहे. कारण दुसरा जर पॅन्डेमिक आला तर डॉक्टर मंडळी बॅकअप करू, तर त्यांना लागणारे सिक्युरिटी मेजर्ससाठी तुमच्याकडे रिझर्व्ह फंड्स असणं अतिशय आवश्यक आहे. त्यांचं प्रोटेक्शन इज अ टॉप प्रायोरिटी मला असं वाटतं. आणि जेवण खावण कमी जास्त चालतं, उपवास घरातही होतं बाहेरही होतं, त्या प्रायोरिटीज त्याचा खूप मोठा मसाला करण्याची आवश्यकता नाही. पण याचं मात्र महत्त्वाचं कॉग्निजन सरकारने, मशिनरीनी घ्यायलाच पाहिजे की तुमच्यासाठी लागणाऱ्या प्रोटेक्टिव्ह मेजर्स आहेत ते तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील आणि त्याचं योग्य नियोजन आणि योग्य वापरसुद्धा व्हावा, हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं. या सर्व परिस्थितीमध्ये इंटेन्सिव्हिस्टची आवश्यकता आपल्याला भविष्यामध्ये किती पडू शकते? इंटेन्सिव्हिस्टची आवश्यकता भविष्यामध्ये प्रत्येक इमर्जन्सी हॅस्पीस इंटेन्सिव्हिस्ट असतो. पण हा कोविड-19चा आउटब्रेक झाला आहे, जो पॅन्डेमिक आलेला आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट जे आहे पेशंटच्या ट्रायजिंग करणं. ट्रायल ऑफ पेशंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. की पेशंट आयसोलेशनमध्ये जाईल, या पेशंट क्वारंटाईनमध्ये जाईल, या पेशंट हॉस्पिटलमध्ये जाईल, या पेशंट ICUमध्ये जाईल. त्याच्याकरता सेग्रिगेशन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. सरांनी सुरू केलेलं आहे फ्युअर क्लिनिक, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. इटली आणि चायनामध्ये प्रॉब्लेम खूप झाला आहे. चायना एक हॉस्पिटलमध्ये त्यांनी सेग्रिगेट केले कोरोनाचे पेशंट्स, पण इटलीमध्ये त्यांनी प्रत्येक प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पण कोरोना पेशंट्स ठेवले आणि दे हॅव व्हेरी बॅड खराब आउटब्रेक. तसं इंडियामध्ये व्हायला. त्याच्यामुळे ट्रायजिंग पेशंट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. पेशंट सर्दी, खोकला आणि ताप, डेफिनेटली पेशंट्स जिल्हा सामान्य रुग्णालयामध्येच गेले पाहिजे. तिथून त्यांनी इव्हॅल्युएट करून त्यांना क्वारंटाईन करायचं, आयसोलेशन करायचं, तिथून ते पाहिजे. कारण प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जर पेशंट्स ॲडमिट झाले आणि पॉझिटिव्ह जर आला तर पूर्ण हेल्थ वर्कर सिस्टम त्यांची कोलॅप्स होते. आणि कारण की आता जे गव्हर्नमेंटचे डॉक्टर्स, जे स्टाफ काम करत आहे त्यांची कधी ना कधी त्यांची ड्युटी संस्थातील आणि ते प्रायव्हेट डॉक्टर्स आणि पण ते सुपरवायझर वगैरे. तर आपले जे हेल्थ केअर वर्कर्स आहेत त्यांना आपला फ्रंटलाईन त्यांना सगळ्यात पहिलं प्रोटेक्ट करावं लागेल, तेव्हाच आपण लढाई घेऊ शकतो. त्याच्यामुळे जे ट्रायल होणारे पेशंट खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे. इंटेन्सिव्हिस्ट इज अ व्हेरी क्रिटिकल थिंग, खूप जास्त क्रिटिकल आहे. पेशंटचं फक्त कोविडचे जे पेशंट आहे फक्त त्याप्रमाणेच आणि सांगितलं फक्त न्यूमोनियामध्येच त्यांची डेथ होईल, त्यांची डेथ क्रिमिनल क्लिअरमध्ये होते, त्यांची डेथ पल्मोनरी एम्बोलिझम होण्यामध्ये फुफ्फुसामध्ये क्लॉट गेला तर त्यांची डेथ ब्रेन हेमरेजमध्ये होते, त्यांची डेथ इन्फेक्शन होते, सेप्सिस होते. तर कोविडमुळे डेथ होण्याचे कारण डिफरंट आहे. म्हणजे फक्त न्यूमोनियाचं कॉज नाही, तर त्याला क्रिटिकल लेवलवरती त्याला आयडेंटिफाय करणे आणि त्याला ट्रीट करणे. त्याच्यासोबत असल्या कोमॉर्बिडिटी जसं डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे किंवा हार्टचा प्रॉब्लेम आहे, त्याला ॲड्रेस करणे खूप जास्त इम्पॉर्टंट. इंटेन्सिव्हिस्ट डेफिनेटली काळाची गरज आहे.
म्हणजे तसा प्रॉब्लेम जाणार नाही. आमचे जे टेस्ट आहे सगळी मंडळी दे आर वेल ट्रेंड इन दॅट. मोस्ट ऑफ द फिजिशियन्स आर वेल ट्रेंड इन दॅट. मोस्ट ऑफ द पेडियाट्रिशियन्स आर वेल ट्रेंड. असा तो प्रॉब्लेम नाही आहे. बँकवरचं पावडं होणार पूर्ण अमरावती शहर जर बघितलं किंवा जिल्हा बघितला, हार्डली इथे सर्व पिडियाट्रिक आणि ॲडल्ट म्हणून हार्डली 100च्या वरती विंडोज नसावे. जर पॅन्डेमिकमध्ये एकदम खूप सारे 500-700 पेशंट जर आले, त्यांना जर गरज पडली तर अशा वेळेला डॉक्टर असून ती काय फायदा. एक दुसरा भाग असा आहे की डॉक्टर चौधरी सरांनी मागे सांगितलं की व्हेंटिलेटर्स आहेत, त्याच्यानंतर डॉक्टर्स पण आहेत, पण त्यांना व्हेंटिलेटर फक्त देऊन फायदा नाही आहे. तिथे एक जो नर्सिंग स्टाफ असतो तो तितकाच कॉम्पिटंट असायला. तो जर कॉम्पिटंट स्टाफ जर नसेल, नर्सिंग स्टाफ नसेल तर काहीच फायदा नाही. ही गोष्ट देखील तेवढीच महत्त्वाची आहे. नुसतं फक्त व्हेंटिलेटर किंवा डॉक्टर्स असून फायदा नाही आहे, पण स्टाफ देखील तितकाच एक्सपर्ट असायला. डॉक्टर सुरू करून देतात. मेंटेनन्स जे आहे ते नॉन डॉक्टर्सच मंडळी पाहतात, तर त्यांचं सुद्धा ट्रेनिंग आवश्यक आहे. ते त्याप्रमाणे झालं नाही. डॉक्टरांचं ट्रेनिंग एकदम व्यवस्थित आहे, परंतु डॉक्टरांशिवाय जी मंडळी आहे हेल्थ केअरमध्ये त्या लोकांचं ट्रेनिंग अजूनही आवश्यक आहे. आणि चांगली गोष्ट आहे या निमित्ताने ते सुरू पडलं. सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचं फार मोठं उदाहरण म्हणजे जे सध्या फ्रान्स, स्पेन, चायना आणि इटलीचं आणि USA आहे. क्वारंटाईन करण्यासाठी देवर व्हेरी मच रिलेक्टंट, म्हणजे पॉलिटिशियन रिलेक्टंट होते. तिथे वुमन्स डे सेलिब्रेट होऊन आला, तिथे जेंडर रिस्पॉन्सिबिलिटी सेलिब्रेट होऊन आली. फुटबॉलची स्पेनमध्ये मोठी मॅच, इटली आणि स्पेनची मॅच होत आहे, जे ज्या तारखेपर्यंत तिथे ऑलरेडी डेथ कोविडनी रिपोर्ट झालेली असताना सुद्धा आम्हाला काही होत नाही. ॲडॅमंटशिप जी होती, आमचं हेल्थ वर्कर चांगला आहे, आमचा GDP चांगला आहे, ह्या सगळ्या प्रकारचा जो त्या लोकांचा अप्रोच होता. त्यामुळे तिथे आता ते फार ग्रस्त झालेले आहेत आणि त्यांचा रेट तुम्ही बघितला असेल. नो दे हॅड स्टार्टेड ॲडमायरिंग इंडियाने फार लवकर आपण केलं, मोठ्या प्रमाणात आपल्याला सक्सेस मिळाला होता. थोडा मर्कजचा इश्यू झाला, त्यामुळे एकदम स्टॅटिस्टिक्स आपलं बदललं. धर्माच्या विरुद्ध बोलत नाही, पण तो फार सिग्निफिकंट विषय आहे, ज्याच्यामुळे आपलं पूर्ण गोळागिरी जे गणित आहे आपले सगळे बदलून गेलेले आहेत. आपली यंत्रणेला आता वेगळा विचार करायची वेळ पडत आहेत. आणि अशाच प्रकारचं तिथे होतं. जर तुम्हाला क्वारंटाईन जर नॉर्थ पार्ट क्वारंटाईन केलं तर लोक साऊथ पार्टला चालले, तुमचे जिल्हा क्वारंटाईन केलं तर तुम्ही फार्म हाऊसवर राहायला चालले. पण डिस्टन्सिंग जे आहे ते वाढलेलं नाही, त्यामुळे त्यांनी आता ते खूप भोगलेलं आहे. तिथलं कल्चर जरी चांगलं होतं, कंबाईन फॅमिली होती, सिनियर सिटीजनला घेऊन चालण्याची कन्सेप्ट होते, सुंदर प्रदेश होता, क्लायमॅटिक कंडिशन चांगलं असताना सुद्धा स्वभाव त्यांचा जो नडला आहे, पॉलिटिकल विजन जे नडलं आहे, आपल्याला ते चांगल्या प्रकारचं पॉलिटिकल विजन असल्या कारणामुळे आपण बऱ्यापैकी याच्यात आतापर्यंत ताबा मिळवलेला आहे. तिथे पॉलिटिकल डिस्प्यूट अमेरिकेमध्ये सुद्धा एक प्रोव्हिन्स दुसऱ्या गव्हर्नर फॉलो करणं कंपल्शन नाही आहे. म्हणजे प्रेसिडेंटने दिलेल्या ऑर्डर्स इज नॉट कंपल्शन टू द पर्टिक्युलर गव्हर्नर्स. ते आपले विषय मांडू शकतात. इमर्जन्सी डिक्लेअर झाल्यानंतर जे वेगळ्या गोष्टी असतील, त्यामुळे त्यांच्या मधातले डिस्प्यूटसुद्धा नडत आहेत. लोकांचा जो बिहेवियर आहे ते सुद्धा नडत आहे. न्यूयॉर्कची सिच्युएशन बघा आज काय भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर हे सगळं तिथल्या लोकांवर सुद्धा निर्भर करतं. त्यामुळे आपण निश्चितचपणे भारतीयांचे आभार मानले पाहिजेत की आपण एकमुखी आदेशाला मान्यता दिली आणि त्या प्रकारचं आपण ते फॉलो करतो आहे. काही चुका होतात, एवढा मोठा 135 कोटीचा देश आहे, पण हळूहळू आपण त्या अनुभवापासून शिकू आणि निश्चितचपणे आपण यावर मात करू असं मला खरोखरच आपल्या गव्हर्नमेंटने जे डिसिजन घेतले ते खरोखरच कौतुकास्पद आहे. सगळ्यात पहिलं डिसिजन म्हणजे अगदी जनता कर्फ्यूच्या देखील अगोदर 10 दिवस अगोदर गव्हर्नमेंटनी आपल्या इथल्या या शाळा कॉलेजेस जे होते ते बंद करून टाकले. आणि तेच एक महत्त्वाचं कारण असावं की सर्व मुलं घरात जाऊन बसले आणि म्हणूनच मुलांमध्ये याचं प्रमाण कमी आहे. कारण की जर मुलं जर शाळेत गेले, कॉलेजमध्ये गेले तर ते अगदी आरामात हा रोग पसरवू शकतील. आणि म्हणून गव्हर्नमेंटने सगळ्यात पहिली स्टेप घेतली की नाही, शाळा कॉलेजेस किंवा जितक्या इन्स्टिट्यूशन्स आहेत ज्या इम्पॉर्टंट नाही आहे, ज्या आपण बंद केली तर काही फरक पडणार नाही, त्या त्यांनी ताबडतोब बंद केल्या. आणि म्हणूनच हे प्रमाण वाढलं नाही आणि त्यामुळे मुलांचं याचं प्रमाण कमी आहे. आणि मग त्यावेळी जनता कर्फ्यू आला, त्याच्यानंतर मग 2 दिवसांनी लगेच गव्हर्नमेंटने लॉकडाऊन केलं आणि त्याचं बऱ्याच प्रमाणात लोकांनी फॉलो केलं आहे. म्हणूनच याचं प्रमाण आपल्या इथे कदाचित कमी आहे. त्याकरता नक्कीच आपल्या गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज आपण त्या कौतुकास्पद आहेत. कॅनडामध्ये आवर इकॉनॉमी इज मोस्ट इम्पॉर्टंट, पण आता जसे त्यांना झटके पडायला लागले ते सेट दे ॲक्सेप्टेड इंडियन प्रोटोकॉल इज व्हेरी गुड. सिंगापूरने आता क्वारंटाईन करणं चालू केलं. ते म्हणाले की आमचं जे इन्फ्रास्ट्रक्चर असं इतकं पॉवरफुल आहे की वी विल नॉट फेस दिस इश्यू. पण अनेक देशांना अनेक वेगळे धडे मला असं वाटतं या एपिसोडपासून मिळालेले आहेत आणि इट इज अ मेसेज मला असं वाटतं सगळ्यापर्यंत जाईल तो आणि त्यातून आपण बरंच काही शिकूया. देशांमध्ये फक्त 6,000 पब्लिक जे करोनाग्रस्त आहेत
ही गोष्ट मला आणखीन एक गोष्ट ॲड करायची आवडेल की पॅन्डेमिक मॅनेजमेंट टीम आपल्याकडे अजूनपर्यंत डेव्हलप नाही आहे. जर हा संदेश आपण पोहोचवू शकतो की एक पॅन्डेमिक डिझास्टर मॅनेजमेंट टीम असायला पाहिजे. जसं इंटेन्सिव्हची गरज आहे तशी एक टीमची पण गरज आहे आणि त्यांचं एज्युकेशन खूप महत्त्वाचं आहे. नुसतं एक डॉक्टर किंवा पॅराफर्निया त्यांनी नाही होऊ शकत किंवा कंट्रोल नाही होऊ शकत. तर जसं डिझास्टर मॅनेजमेंट टीम असं तसंच पॅन्डेमिक मॅनेजमेंट टीम पण असायला हवं, त्यांचं ट्रेनिंग असायला हवं आणि इथूनही जर आपण धडा नाही शिकू शकलो तर पुढचं पॅन्डेमिकसाठी आपण रेडी राहावं. हे खूप महत्त्वाचं आहे. चौधरी सरांनी खूप महत्त्वाचा टॉपिक उचलला आहे की 5% ऑफ द GDP म्हणजे तोही आणखी दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. हा कोणत्या देशामध्ये 10% 12%च्या खाली नाही आहे. आज अमेरिकेमध्ये पाहिलं तर 18 to 20% हेल्थवर इन्व्हेस्टमेंट आहे, पण भारतामध्ये तीच इन्व्हेस्टमेंट 5%, 4%, 3%वर येऊन पडली. तर नुसतं डॉक्टर्सला म्हणून उपयोग नाही आहे. त्याच्या पाठीमागे पूर्ण टीम उभी करायची गरज आहे. ती टीम उभी करून इन्फ्रास्ट्रक्चर द्यायची गरज आहे आणि त्यासाठी रिसोर्सेस तयार करायची गरज आहे. आता जर असं पॅन्डेमिक वाढलं किंवा याचं प्रमाण वाढलं तर ही जी पूर्ण टीम आहे, डॉक्टरची टीम आहे, ती स्ट्रेस झाली. फ्रंट लाईन टीम ऑलरेडी रिटायर झाली किंवा रिटायर्ड हर्ट ज्याला म्हणतो आपण. म्हणजे बऱ्याच सारे हैदराबादचे माझे मित्र आहेत, त्यांना मी पाहिलं इंटेन्सिव्ह करते पूर्ण एक टीम क्वारंटाईन झालेली आहे. सेकंड फ्रंट लाईन खेळतात म्हणजे दे आर ट्राईंग टू ट्रीट द पेशंट. हाच सिनारिओ जेव्हा मी स्टेट्समध्ये बोलतो, ऑस्ट्रेलियामध्ये बोलतो किंवा बाकी ठिकाणी पण जे फ्रेंड्स आहेत दे आर स्ट्रेस. म्हणजे खरं सांगायचं तर खूप गंभीर परिस्थिती आहे ते तिथल्या याच्यासाठी. आणि तेच रिव्हर्स आपण पाहतोय की 130 कोटी फक्त 5.5 ते 6 हजार लोक अजून. याचा अर्थ हा नाही आहे की आपण फॉलो नको करायला, आपण आणखी स्ट्रिक्टली फॉलो करायला हवं ज्याच्यामुळे हा नंबर कमी होईल. आणि इथे आपण चेक करू शकतो. एक उदाहरण होऊ शकतं सगळ्या जगासाठी की भारताने जिथे 130 कोटींची संख्या आहे तिथे हे प्रमाण आपण थांबवू शकतो. इथे एक जर बघितलं आपण तर विदर्भामधली बरीचशी जी मंडळी आहेत ही कामानिमित्त स्थलांतरित झालेली असतात. त्याच्यामध्ये तरुण मुलांचा भरणा पण आहे आणि शिवाय मेळघाटासारख्या ठिकाणावरून कामासाठी स्थलांतरित होणाऱ्या व्यक्तींची संख्या, महिला व पुरुषांची संख्या सुद्धा भरपूर आहे. आणि नेमका असा काळ होता की होळीच्या आधी आपल्याकडे कोरोना व्हायरस डिटेक्ट झाला आणि होळीच्यासाठी सुमारे 8 तारखेला ही मंडळी परत पुनश्च पुण्यावरून, मुंबईवरून, नागपूरवरून वेगवेगळ्या ठिकाणांवरून आपल्या गावी परतली होती आणि सगळे मुलंसुद्धा इकडे होळीच्या निमित्ताने आले होते. तर ज्या ठिकाणी अद्यापही या गोष्टीचा कोरोना म्हणजे व्हायरसचा प्रादुर्भाव झालेला नाही आहे तर याचा एखाद्या वेळी ग्रामीण क्षेत्रातून ब्लास्ट होण्याचे चान्सेस आपल्याला वाटतात. सरकारने लॉकडाऊन डिक्लेअर केलं त्यासोबत त्यांनी काही पॅरल अरेंजमेंट्स करणं जरुरी होतं. लॉकडाऊन म्हटलं म्हणजे स्टेटस को तुम्ही जिथे तिथेच थांबा हा त्यातला विषय होता. आता जे नॉन रजिस्टर लेबर्स आहेत ज्यांचं रजिस्ट्रेशन झाले नाही, जे स्थानांतरित होणारे जे लेबर्स असतात, जे एखाद्या ठेकेदाराकडे काम करतात, कोणते एखादी इंडस्ट्री म्हणा, मोठीपुरी म्हणा, अमरावती, एमआयडीसीवर तिथे हजारोच्या संख्येने लेबर्स काम करत असतात. आणि जेव्हा अशा प्रकारच्या लॉकडाऊन सारख्या गोष्टी किंवा ऑल ऑफ अ सडन काम थांबवलं जातं तेव्हा आम्ही ऑब्झर्व केलं की तो ठेकेदार आपली जबाबदारी झटकून पळून जातो आणि मग या लेबरचं कोणी वाली होत नाही. अशाच प्रकारची घटना आता झाली की ज्या ज्या ठिकाणी असे लेबर्स काम करत आहेत त्यांची जबाबदारी घेणारे कोणत्याही इंडस्ट्रीचे मालक किंवा कोणत्या संघटना नाही आहेत. त्यामुळे ते आता हवालदिल झालेले आहेत, ते आता बेवारस झालेले आहेत. तर मला असं वाटतं की सरकारने जेव्हा अशा प्रकारचे डिक्लेरेशन केलं तर त्याच वेळी तात्काळ त्या लोकांचं प्रायमरी स्क्रीनिंग करून आवश्यकता असल्यास टेस्ट करून त्यांना आपल्या आपल्या ठिकाणी रिलोकेट करायला पाहिजे. जसा एखादा व्यक्ती मेळघाटहून आला त्याला तिथे पाठवून रादर की रेन बसेरे चालवून ते नवीन टॅक्सेशन तुम्ही स्वतःवर घ्यायचं, लोकांचं स्ट्रेस लेवल वाढवायचा, त्यांच्या आरोग्याचे विषय वाढवायचे, हे सरकारला करणं फार मोठा खर्चिक विषय नव्हता. किंवा असे डायरेक्टिव्स पास करताना त्यांनी रिस्पॉन्सिबिलिटी फिक्सअप करायची होती की ज्या ज्या इंडस्ट्रीमध्ये ते लेबर काम करत आहेत त्या सगळ्या लोकांनी, त्या इंडस्ट्रीच्या मालकांनी किंवा ओनर्सनी त्या लेबरचं पुनर्वसन करून त्यांना आपल्या आपल्या ठिकाणी स्थानांतरित करा. याचा अर्थ निश्चितच हा होत नाही की आपण इन्फेक्शन त्या इंडस्ट्रीमधलं घेऊन जातो, कारण आपण त्या फेज 3मध्ये एंटर झालेलो नाही आहे. आपण ज्या स्टेजमध्ये होतो तेव्हा ह्युमन टू ह्युमन ट्रान्समिशनमध्ये नसतं, त्या स्टेजला नव्हतं. त्यामुळे हा एक मोठा जो प्रश्न लेबर्सचा सध्या भेडसावतो आहे तो निश्चितचपणे मला असं वाटतं की त्याचं सोल्युशन आपल्याला मिळालं असतं. छोटे छोटे उदाहरणं तुम्ही बघतायत की पॉलिटिकल इंटरफेरन्स वाढतात, आमदार खासदार लोक चिठ्ठ्या द्यायला लागल्यात किंवा त्यांच्या एरियातले जे त्यांचे मतदार आहेत त्यांना ते स्वतःच्या गाड्यांनी आपलं वेटू पॉवर वापरून तिथून आणतायत. छोट्या घटना घडून राहिल्या, पोलीस यंत्रणा त्यांना बळी पडतात. त्याचाच एक जीवन उदाहरण अमरावतीसुद्धा घडलेलं आहे.
पडनेरातले काही लोक दुसऱ्या ठिकाणी पत्राद्वारे स्थलांतरित करण्याला डिस्ट्रिक्ट क्रॉस करण्याची वेळ आली आणि तिथे जाऊन ते पॉझिटिव्ह निघाले. अशा घटना घडू नये त्यासाठी सरकारने सुद्धा अशा प्रकारचं काहीतरी नियोजन करायला पाहिजे की ऑथेंटिक सरकारी मशिनरीच्या माध्यमातून ट्रान्सपोर्ट किंवा लॉजिस्टिक अवेलेबल करून त्या लोकांना त्या ठिकाणी स्थानांतरित करून इतके लोक आम्ही बुटीबोरीवरून आता अमरावतीमध्ये आणलेले आहेत आणि ती इन्फॉर्मेशन तहसीलदार किंवा रिस्पेक्टिव्ह पोलीस स्टेशनला देणे आणि यांचा हा हेल्थ कार्ड की यांना अशा कोणत्या प्रकारच्या आजच्या तारखेमध्ये लक्षणं नाहीत, यांचे कॉन्टॅक्ट नंबर्स आहेत किंवा इतक्या लोकांच्या आम्ही ऑलरेडी टेस्ट केलेले आहेत. तर मला असं वाटतं हा एक मोठा रैन बसऱ्याचं जे टेन्शन आहे किंवा सोशल टेन्शन जे आहे ते निश्चितचपणे कमी करता आलं असतं. अशा प्रकारचं व्हिजन त्या ऑर्डरसोबत जर डायरेक्टली जर पास झाले असतं तर एक मोठ्या प्रकारचं रिलॅक्सेशन आहे. हा जो एकदम सप्रेस क्लास ज्याला म्हणतो अनप्रिव्हिलेज वर्ग आहे त्यांना या यात्रा भोगाव्या लागतात. त्यांच्या खिशात आज पैसे नाही, त्यांना खायला काही नाही. अनेक फुटेज तुम्ही बघताय की रेल्वेच्या ट्रॅकमध्ये पायी शेकडो किलोमीटर चालत निघाले. दिल्लीचे लेबर्स बिहारमध्ये पायी चालले आहेत, युपीमध्ये पायी चालले आहेत. त्यांच्यावर काय परिस्थिती उडवली, त्यांना मदत पोलीस मारतायत, कोणी रोखतायत, त्यांना खायची काही सोय होत नाही. ही विदारक परिस्थिती निर्माण झाली नसते. नोटाबंदीच्या असे अनेक प्रश्न निघाले होते. मला असं वाटतं या माध्यमातून सुद्धा हे नवीन प्रश्न निघाले जे आपल्याशी एक चांगला अनुभव राहील. पण हे अजूनही करणं शक्य आहे. तुम्हाला स्क्रीनिंग करायचे आहे, त्या लोकांना आपल्या ठिकाणी त्यांच्या टेस्ट करून कन्फर्मेशन करून पास ऑन करायचे आहेत. मला असं वाटतं या विषयावर सुद्धा सरकारने गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे. त्यांचे हेल्थ इश्यू येतील, त्यांचे अनेक इश्यू येतील त्याच्यानंतर आणि येणाऱ्या कालावधीमध्ये एक नवीन प्रश्न निर्माण होऊ शकतो. मी दर्यापूर आणि अंजनगाव सुरजी त्या दोन ठिकाणी निवारा स्थान जे होते जिथे डेलिव्हरीज निवारा केंद्र तिथे जाऊन तिथे गव्हर्नमेंट कारण कलेक्टर्स सरांच्या तशा ऑर्डर्स होत्या तर तिथे आम्ही काउन्सिलिंग आणि एक्झामिनेशन करता गेलेलो होतो आणि तिथे त्यांना राहण्या खाण्याची वगैरे व्यवस्थित सोय होती. परंतु या अनिश्चिततेमुळे आणि त्यांना निश्चित घरी जाण्याची अतिशय ओढ होती तिथे सगळ्या लोकांना आणि त्याच्यामुळे अस्वस्थता बरीच होती. त्याशिवाय जे अल्कोहोल डिपेंडन्स असतो व्यसनाधीनता जो प्रॉब्लेम आहे त्यामुळेही बेचैनी वाढलेले आणि इरिटेबिलिटी वाढलेले असे लोक तिथे होते. त्यांचं आम्ही समुपदेशन केलं तर बाकी सगळ्या सोयी व्यवस्थित आहे परंतु त्यांना घरी जायचं असल्यामुळे निश्चितच एक अस्वस्थता त्या लोकांना. म्हणजे जी मंडळी बाहेर गावावरून परत आपल्या गावी आली आणि ज्यांना अद्यापपर्यंत कुठलीही लक्षणं नाही आहे पण आता जसं तुम्ही सांगितलं की लक्षणांचा पत्ता अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ह्युमन टू ह्युमन ट्रान्समिशनमध्ये सध्या आपण खूप स्ट्रॉंगली एंटर केलेले आहेत. वी आर एंटरिंग टू फेज 3 कारण जे काही आपल्याकडे आता उदाहरणं आले पहिल्या दिवशी आम्हाला या लोकांना अतिशय कठीण होते. प्रचंड आक्रमक झालेले होते जेव्हा आम्ही त्यांना इथे थांबवलं आणि निवारा केला होता. त्यांना आणि आम्ही जेव्हा पाहिलं त्या दिवशी ते थोडेसे शांत झालेले होते कारण त्यांना तिथे राहून ऑलरेडी 5-7 दिवस झालेले होते, 15 दिवस झाले होते. पण त्यांना निश्चितच समुपदेशनाची गरज होती आणि सर जसं म्हणतात तसं यंत्रणेवर त्यामुळे निश्चितच अधिक 18 तास काम करतात, 20 तास काम करतात. खरी गोष्ट आहे. त्यांच्यावर हल्ले होत आहेत, त्यांच्यावर काय नाही होत आहे. इन्फेक्शनसाठी ते एक्सपोज फक्त एक मास्क घालून तर फिरत आहेत. खरं पाहिलं तर त्यांना सुद्धा प्रोटेक्टिव्ह किट्स देण्याची आवश्यकता जेवढी डॉक्टरांना द्यायची आवश्यकता. ज्या पॉझिटिव्ह केसेस डिटेक्ट झाल्या त्यांच्या घरामध्ये जेव्हा हे जातात तर त्यांना माहीत आहेत का की कोणकोणत्या लोकांना इन्फेक्शन झालेलं आहे. त्यांचा जर डायरेक्ट कॉन्टॅक्ट येतो की पोलीस यंत्रणा त्यांना धुडकून काढण्याकरता त्यांना शोधून काढण्याकरता जेव्हा जातात कोणते मेजर्स फक्त एक मास्क असतो तोही स्टँडर्डाइज मास्क नाही. N95 किंवा N99 किंवा N90 जे काय असतात मास्क FFP1 P2 जे काय मास्क आपण रेकग्नाइज केले ते सुद्धा मास्क असतात. साधे मास्क लावलेले असतात, कापडाचे मास्क लावलेले असतात ज्याने फक्त 60 to 70% प्रोटेक्शन आहे. त्याच्या भरोश्यावर जाऊन बिचारे काम करतात. तर मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी जर आपण आतापासून त्याच्यासाठी वेगळी प्रोव्हिजन नाही केली तर हा काम करणारा क्लास खचून जाईल. आणि हे आजचं एका दिवसाचं युद्ध नाही आहे, हे दिवाळीपर्यंत चालणार आहे किंवा त्यापेक्षा जास्त चालणार. क्वारंटाईन जरी दिवाळीपर्यंत चाललं नसलं तरी हे स्पोरॅडिक केसेस डिटेक्शन हे 6-8 महिने 1 वर्षापर्यंत चालू शकतं. जसं स्वाईन फ्लूचं झालेलं होतं 6 महिने तर त्याला डिटेक्शनसाठी लागले, त्यानंतर 1 ते 1.5 वर्षापर्यंत ते पेशंट येतच गेले. त्यामुळे अशाच प्रकारचा बिकॉज इट्स ऑल्सो कोरोना व्हायरस हा सुद्धा कोरोना व्हायरसच आहे. स्वाईन फ्लूच्या व्हायरसची जी त्याचं जेनोम्स आहेत 70-80% याच्याशी मिमिक करत आहेत. त्यामुळे तुम्हाला हे असून म्हणून चालणार नाही की आता हा 1 महिन्याचं काम आहे. चायना सेटल डाऊन झाला. चायना सेटल डाऊन झाल्याचा वेगळा भाग त्याच्यावर फार मोठी चर्चा केल्या जाऊ शकते.
चायनाला असं म्हणतात की सगळ्या गोष्टी माहीत होत्या, त्याला घरून आणायचं. म्हणजे बीजिंगमध्ये का झालं नाही, शंघायमध्ये का झालं नाही, साधा प्रश्न आहे. 70, 80, 100, 200 किलोमीटर, 400 किलोमीटरच्या पेरीफेरीमध्ये तुम्हाला काहीच नाही. आणि 12,000 किलोमीटर राहणारा अमेरिकेत होतं. 8,000, 7,000 फूट, 7,000 किलोमीटर दूर राहणाऱ्या युरोपियन कंट्रीज सफर होत आहेत. चायनामध्ये तुमचं जे कॅपिटल आहे बीजिंगला काहीच नाही आहे. शांघाय तुमचं फायनान्शियल कॅपिटलला काहीच नाही आहे. पूर्ण प्रोडक्शन चालू झालं आहे. तुमचं गुवाहाटी सिटी पूर्ण मॅन्युफॅक्चरिंग युनिट चालू आहेत, सगळे कामावर झालेले आहेत. तो सुद्धा तुमचा प्रेसिडेंट साधा मास्क घालून फिरत आहे, कोणतीही PPE वापरत नाही आहे. व्हॉट डज इंडिया? हे संशयाची बाजू आहे, तो नंतर ॲनालिसिस करू. त्यामुळे चायना आपल्यासाठी एक रोल मॉडेल सध्या होऊ शकत नाही. कारण आपण बघितलं की चायना इतक्या लवकर सेटल झालं, त्यांच्याकडे त्यांचा एक्सपिरियन्स होता, त्यांच्याकडे त्यांची कूटनीती होती. बायोलॉजिकल वारचा काही त्यातला पार्ट असू शकतो, तो क्लेम करण्याचे मला काही अधिकार नाहीत, कारण माझ्याकडे एव्हिडन्स नाही. पण भारताने सुद्धा फार मोठा रोल प्ले केलेला आहे या स्थितीमध्ये. एक्सेप्ट हे थोडंसं मर्कसचा कार्यक्रम झाला नसता तर निश्चितच पण आपण फार चांगल्या परिस्थितीमध्ये. आज मुंबईची परिस्थिती बघा किती भयानक आहे. 165 रुग्ण आज महाराष्ट्रामध्ये डिटेक्ट होतं सकाळपासून संध्याकाळपर्यंत. नॉट जोक. धारावी 7 ते 8 लाख वस्तीचं ठिकाण आहे आणि 2 ते 3 किलोमीटरची फक्त टेरिटरी आहे आणि बाजूला सगळा इलाइट क्लास राहतो. तिथे केव्हा बॉम्ब तुम्ही माहिती. आणि तुमच्याकडे तशा प्रकारची यंत्रणा नाही. यंत्रणामध्ये नुसते व्हेंटिलेटर म्हणून चालणार नाही. तुम्हाला हा बॅकअप डॉक्टर्स, नर्सिंग आणि पॅरामेडिकल स्टाफ तेवढाच महत्त्वाचा आहे, तो ट्रेन नाही आहे आणि त्यांना ट्रेन केल्या जाऊ शकत. इट इज नॉट वन डे ट्रेनिंग, इट इज अ लॉंग टर्म. त्याचं फॉर्मॅट ट्रेनिंग असतं, ते तुम्ही आपण ती सिस्टीम केली नाही. त्यामुळे जे काय आपल्या हातामध्ये सध्या शक्य आहे ते प्रिव्हेन्शन आणि ट्रान्समिशन. ते आपल्याला जितकं टाळता येईल तितकं आपल्याला वेळ कॅन गेन वेळ बार्गेन टाईम तेवढ्या कालावधीमध्ये आपल्याला मग जे काय आपल्याला घडवता येईल करता येईल. पण मला अजूनही वाटते 2 गोष्टीवर सरकारने लक्ष द्यायला पाहिजे. दे शुड गो ऑन स्क्रीनिंग द मासेस. कोणी जर म्हटलं की मला टेस्ट करून द्या, सरकारने म्हटलं म्हणजे करून द्या. इट्स अ क्वेश्चन ऑफ 1000 रुपीज. 1000 रुपयाच्या किट्सात अवेलेबल आहे. ती मार्केट लोकांसाठी मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट कदाचित 500-700 रुपये असतील. तर तू फार मोठा नाही. ॲटलीस्ट इज रिलॅक्स, सोसायटी इज रिलॅक्स, फॅमिली इज रिलॅक्स. स्क्रीनिंग करता तुम्हाला एक्झॅक्ट माहीत पडेल की इन्फेक्शनचं स्टॅटिस्टिक्स काय, इन्सिडन्स काय. जोपर्यंत ते माहिती होणार नाही तोपर्यंत वी कॅनॉट बी व्हेरी शुअर. अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे आपल्या सरकारने किट्सच अवेलेबल नाही. अतिशय लिमिटेड किट्स अवेलेबल आहेत. म्हणूनच ते या टेस्ट करायच्या तेवढे टेस्ट करू शकत नाही. या टेस्ट जर आपण व्हायलाने आपल्याला ऑफर केलेलं आहे 1 लाख लोकांचं सॅम्पलिंग ते करण्याचं त्यांच्यामध्ये पोटेन्शियल आहे. त्यांनी डिझाईन व्हायला चालेल काय. पण आपली संख्या 130 कोटी. पण अशा वेगळ्या सेगमेंटमध्ये वेगळ्या लोकांना आता नवीन लोक डिटेक्ट करतात, किट्स येतात. त्या 5-10% कदाचित स्पेसिफिक राहणार नाही, सेन्सिटिव्हिटी कमी राहणार. पण स्क्रीनिंगसाठी मला असं वाटतं की फार जरुरी नाही. मला अशा थोड्याशा 5-10% सब स्टँडर्डाइज किटसुद्धा जरी मार्केटमध्ये कमी कॉस्टमध्ये अवेलेबल होत असेल, स्पेशल गाडी इथून नागपूरला जातात. नागपूरचे सगळे आजूबाजूचे सगळे सॅम्पल कलेक्ट होतात. दुसऱ्या दिवशी त्यांची स्पेशल गाडी मुंबईसाठी निघते. हा 2 दिवसाचा जो लॉजिस्टिक ट्रान्सपोर्ट प्रॉब्लेम्स आहे, कारण एअर सर्व्हिसेस बंद आहे. त्यामुळे हे सेंटर तुम्ही वेगळ्या ठिकाणी प्रत्येक 100-200 किलोमीटरवर अवेलेबल असणं जरुरी आहे. आणि मग 4-5व्या दिवशी रिपोर्ट येतो तेव्हा हा पेशंट व्हेंटिलेटरवर किंवा 4-5 लोकांना जो रेट आहे, अनेक लोकांना कंटेनर वेगळ्या प्रकारचे सगळ्या बऱ्याच डिफिकल्टीज त्याच्यात. त्यातलं सर्वात महत्त्वाचं सर्वजण बोलतात ते सोशल डिस्टन्सिंग. आपल्या रिस्पॉन्सिबिलिटी समजून आपण त्या प्रकारे वागलो. कलेक्टर कमिशनरेटनी अनेक NGOजला संघटनांना हाताशी घेतलं. छोटंसं उदाहरण सांगतो की मी आज कमिशनर ऑफिसला परमिशन मागण्यासाठी गेलो होतो की मला उद्यापासून अशा क्राऊडेड प्लेसमध्ये लोकांचं प्रबोधन करायचं आणि अवेअरनेस डेव्हलप करायचं आहे. तर इतकं चीड आली. मी ज्या व्यक्तीला पाठवला तो सुद्धा असं चिडून गेला. तो किती माणसं राहणार, मग तुमच्या गाडीचा नंबर काय, मग तुमच्या ड्रायव्हरचं लायसन आणलं का, मग त्याचे डॉक्युमेंट्स आणले काय, त्याचे आधार कार्ड आणले काय. इतक्या खुरापोतीने हे सगळे डॉक्युमेंट दिले तरच आम्ही परमिशन देऊन नंतर. ॲक्च्युली हे कसं म्हणतात ना, ते चहापेक्षा केटली गरम तसाच विषय होता. मी त्याच्या आधी ऑलरेडी कमिशनर साहेबांशी बोललेलो होतो. त्यांनी मला सांगितलं की पेपर पाठवून द्या, तुम्हाला तात्काळ परमिशन देईल. पण या मार्गाने पाठवा, कारण आपण सोशल डिस्टन्सिंग ठेवतो आहे. तुमचं माझं भेटणं शक्य होणार नाही किंवा भेटूसुद्धा नाही, फक्त तुम्ही पेपर पाठवू द्या. ही कल्पना त्यांच्यासमोर मांडल्यानंतर सुद्धा त्यांचे जे सबऑर्डिनेट स्टाफ असतात ते 100 प्रश्न विचारतात. त्या व्यक्तीने माझ्या माणसाने म्हटलं ते कागद काही करायचं नाही मला सोशल वर्क.
तू वंचित ते गाडीचे नंबर दे, त्याचे लायसन्स दे, त्याचे डॉक्युमेंट्स दे, ड्रायव्हरचे कार्ड दे, हे सगळं कर. आम्ही तुला सांगतो की डॉक्टरची गाडी आहे, डॉक्टरच्या गाडीचा नंबर आहे, डॉक्टरचं अप्लिकेशन आहे, त्यांनी सांगितलं की 3 लोकांपेक्षा जास्त राहणार नाही. आणि आम्ही जी गोष्ट करायसाठी निघालो आहे तिथे कसं काय क्राऊड जमा होणार आहे? त्यांचं म्हणणं की तुम्ही तिथे जाऊन भाषण देणार तर लोक जमा होणार. अरे ते लोक जमा होऊ नये म्हणून आम्ही जातो, हे समजण्याचा थोडासा प्रयत्न करा, ते समजून घ्या. मग आम्हाला तुमच्यासाठी वेगळी पोलीस यंत्रणा उभी करावं लागेल? तुमची काही आवश्यकता नाही आम्हाला. तुम्ही फेल होत आहे म्हणून आम्ही जातो आहे. ते पोलिसांचं ऐकत नाही म्हणून डॉक्टर मंडी समाजामध्ये जाऊ इच्छितात आणि लोकांना सांगू इच्छितात भाजी म्हणून होते की आम्हाला तरी ऐका कमीत कमी. पोलीस म्हटलं की ते दंडूशाही दिसतं, त्याने घाबरतात. त्यांच्याबरोबरचं जी सध्याची जी फिगर आहे किंवा हे अत्याचार करणारे लोक अशा प्रकारचं जे त्यांचं इम्प्रेशन आहे ते थोडंसं बाजूला काढून समाजातले काही समाजोपयोगी लोक आहेत किंवा सामाजिक लोक आहेत त्या लोकांनी जर पुढाकार घेऊन जर अशा लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला, विशिष्ट म्हणजे भाजी मंडी सकाळची मॉल्स आहे इथे अशा प्रकारचं क्राउडिंग होतं तर निश्चितचपणे त्याचा फरक पडेल. पण ती परमिशन घेण्याकरता जर तुम्हाला अशा प्रकारची जरतरचे जर होत असेल तर निश्चितचपणे कधी लोक समोर येणार? लोक येणार. आपल्याला NGOs अपॉइंट करायला पाहिजे, त्या लोकांना आपण परवाने द्यायला पाहिजे की तुम्ही जा विशिष्ट ठिकाणी जाऊन. आता मी 7-8 शाळांमध्ये गेलो, कोरोनावर भाषण देऊन आलो, अनेक सेंटर्सला गेलो, कोरोनावर भाषण दिलं. तुमच्या चॅनलला मी एक मोठं हे दिलं, CD चॅनलला अनेक वेळा इंटरव्ह्यू दिले. काय मिळालं मला काही माझा व्यक्तिगत स्वार्थ नाही आहे, पण जेणेकरून आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि अशा सेगमेंटमध्ये काम करणाऱ्या लोकांना मला असं वाटतं निश्चितचपणे आपण जे काय प्रायोरिटी देते दिल्या गेली पाहिजे. त्यात मी उदाहरण दिलं, आय एम व्हेरी सॉरी टू से की दिसत आहे, पण पुढे इट्स 12 o'clock इन द आफ्टरनून की माझा माणूस गेला, त्याला अर्धा तास त्यांनी इतकं इरिटेट केलं, शेवटी ही सेट गिव्ह मी द पेपर ॲट नॉट. असं नको आहे. याचं मला असं वाटतं त्यांनी कॉग्निजन्स घ्यायला पाहिजे आणि अशा एजन्सीज अपॉइंट करायला पाहिजे. नुसतं आवडून चालणार. चला इथे 10 लोक जमतात ना, आम्ही तिथे जाऊन त्या लोकांना समजू, अरे डोंट डू इट. आणि त्या भाजी मार्केटच्या बाबतीत सुद्धा माझं एक वेगळं कन्सेप्ट आहे. एका व्यक्तीला फक्त एकच भाजी विकायची परमिशन आहे. एक जण टमाटेच विकत, त्या अंतराने सगळे निघा, मला टमाटे घ्यायचा, मी ते फक्त देखील पॅक केलेले टमाटे आहेत, 1 किलोची थैली रेडी आहे, तेवढे पैसे टाकून समजून जाईल. फिक्स रेट, गव्हर्नमेंट शुड गिव्ह दिस रेट, या रेटने इथे मिळेल. कशाला क्राउडिंग होणार? लोकांना बार्गेन करण्याची सवय पडलेली आहे, 4 ठिकाणी चाचपण्याची सवय पडलेली आहे, त्याच्यावर घाला. अशा प्रकारचं तुम्ही नुसते बाजार वेगळे वेगळे करून चालणार नाही. नुसतं त्या 2 गाड्यांचं डिस्टन्सिंग करून चालणार नाही, त्या गाडीवर क्राऊड जमा होणार नाही. याच्यासाठी तुम्हाला काहीतरी पावलं होतं. मग तिथे 4 भाज्या असल्या एका ठिकाणी तर निश्चितचपणे 4 माणसं तेवढाच मल्टिप्लाइड बाय 4. 4 भाज्या केला तेवढा वेगळा. एकच भाजी असली तर तू फटकन आपली थैली घेईल, 10 रुपये टाकले समोरच्या स्टेशनमध्ये. तर अशा काही प्रकार, कारण हा 1 दिवसाचा विषय नाही, दिस इज अ लॉंग टर्म फिनॉमिना. अशा प्रकारचे सुद्धा डायरेक्टिव्स काढायला पाहिजे. दॅट इज व्हॉट आय पर्सेव्ह विथ. दिस मे बी ऑफ द रेकॉर्ड. आपण डिस्कशन करतो, सोशल इश्यू आहे आणि त्याचा फॉलोअप आहे. फोर्स करायला त्याच्यामध्ये एक क्रायसिसमध्ये मानसिकदृष्ट्या जर का आपण बघितलं तर डिनायल हा रिस्पॉन्स असतो, म्हणजे वस्तुस्थिती नाकारण्याचा. म्हणजे समजा अमेरिकेत इंग्लंडमध्ये हे होत आहे पण इथे होणार, किंवा मुंबई पुण्यात होत आहे पण विदर्भात होणार, ही एक मानसिकता असते. किंवा इतरांना होत आहे पण मला कोरोना होणार, तर ही एक मानसिकता असते. आणि त्यामुळे मग जरी हे लॉकडाऊन लोकांच्या हितासाठी असतं, लोकांसाठी असतं, तरी पोलिसांना आपण बघतोय की त्याच्यासाठी कष्ट घ्यावे लागतात की लोकांनी घरात राहावं. कारण ती एक डिनायल ही पहिला एक इमिजिएट रिस्पॉन्स असतो माणसाचा जेव्हा क्रायसिस सिच्युएशन येते, कारण प्रिपेअर्ड नसतो आपण त्याच्यात. मग पुढे जाऊन मग पॅनिक रिॲक्शन, जसं मग हे सगळं गोळा करून ठेवणं, अन्नधान्याचा साठा करून ठेवणं, किंवा आपण पाहिलं की मास्क मिळण्याचे झाले, सॅनिटायझर मिळत नव्हते बाजारामध्ये, किंवा औषधं, क्लोरोक्विनची औषधं मिळत नव्हते बाजारामध्ये. तर पॅनिक रिॲक्शनमधून मग ते होर्डिंग बिहेवियर सगळं साठा करून ठेवणं ही एक सायकोलॉजी दिसून येते. विदर्भ न्यूजच्या माध्यमातून सर्व नामवंत व्यक्ती वैद्यकीय क्षेत्रामधील आज आपल्यासोबत होत्या. आणि कोरोनाचा जो प्रादुर्भाव वाढतो आहे, त्याचा जो संसर्ग वाढतो आहे, त्या अनुषंगाने आपण बऱ्यापैकी चर्चा केलेली आहे. जनतेचे, सर्वसामान्यांचे प्रश्न विदर्भ न्यूजच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचं कार्य आपण केलेलं आहे. आणि सर्व वैद्यकीय क्षेत्रातील या मान्यवर व्यक्तींनी सुद्धा आपल्याला योग्य ते सहकार्य दिल्याचं आपल्या यांच्या जाणीवेवरून, यांच्या नेणिवेवरून आणि त्यांना वाटणाऱ्या अंतःकरणातील तळमळीवरून आपल्याला हे पटलेलं आहे की आपण घरी राहणं किती योग्य आहे. त्यामुळे विदर्भ न्यूजच्या वतीने आपल्या सर्वांना
संपूर्ण विदर्भालाच नव्हे संपूर्ण महाराष्ट्राला, या भारताला एकच विनंती करण्यात येते की आपण आपल्या घरात राहावं आणि आपलं देशप्रेम जागृत करावं. अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या आजपर्यंत आपण करू शकलेलो नाही, त्या आपण घरी राहून करू शकतो. आणि यासाठी तळमळणारी जी मंडळी आहे ती बेसिकली वैद्यकीय क्षेत्रातील आहे, महसूल क्षेत्रामधील आहे, पत्रकारिता क्षेत्रामधील आहे आणि पोलीस प्रशासन आहे. या 4 व्यक्तींच्या भरोशावर आज आपला समाज हा खंबे टाकून उभा आहे. आणि जगाच्या तुलनेमध्ये भारतवर्षाने एक तसं म्हटलं तर आगळं वेगळं दिव्य सुद्धा करून दाखवलेलं आहे. कारण संपूर्ण जगामधला जो डेथ रेशो आहे, मृत्यूचं जे प्रमाण आहे, त्यामध्ये भारत बऱ्यापैकी आज सुस्थितीमध्ये आपल्याला दिसतो आहे. तर या सगळ्या गोष्टीचा आपण फायदा उचलूया आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी आपल्याला हाक दिलेली आहे ती जोपर्यंत लॉकडाऊन संपत नाही तोपर्यंत आपण आपल्या घरातच राहूया आणि आपली देशभक्ती गाजवूया. या संदेशासह आपण या उपरोक्त मान्यवरांचा परत एकदा वेगवेगळा इंटरव्ह्यू, कारण बरेचसे प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत, ते प्रश्न आपण त्यांच्यापर्यंत पोहोचविणार आहोत आणि त्यांची उत्तरं सुद्धा आपण घेणार आहोत. तोपर्यंत आपण सर्वांनी आपल्या घरातच राहावं आणि सुरक्षित राहावं अशी मनोकामना करूया आणि या कोविड-19ला या जगातून कायमचं घालविण्याचा प्रयत्न करूया. या सदिच्छेसह इथेच थांबूया. जय हिंद.